एक नम्र सूचना, आम्ही टेट 2025 साठी कोणतीही पेड बॅच घेतली नाही आणि भविष्यामध्ये देखील घेणार नाही। नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर, फ्युचर प्रो एज्युकेशन कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत आहे। टेट 2025 ही परीक्षा अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे, त्यामुळे एक एक दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। यामध्ये ऑलरेडी मी रिझनिंग या विषयाची प्रश्नपत्रिका तुमच्या समोर घेऊन आलो होतो आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला। दर व्हिडिओच्या आधी मी एक टार्गेट ठेवत असतो सबस्क्रायबरचं, कारण काहीतरी टार्गेट समोर असेल तर ते अचीव करण्यामध्ये मजा येते। तर मी टार्गेट सेट केलं होतं 12,000चं, पण दुर्दैवाने ते झालं नाही। पण हरकत नाही, मलाच शिकवण्याची आवड आहे, त्यामुळे सबस्क्रायबर जरा आपण काउंट बाजूला ठेवूया। पण या व्हिडिओला मात्र, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सबस्क्राइब नक्की करा। बरेच जण आपल्या फक्त चॅनेलवर येत आहेत, व्हिडिओ बघत आहेत, पण सबस्क्राइब करत नाही। म्हणजे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्याच्या दुप्पट तिप्पट आपले व्ह्यूज चाललेले आहेत, पण मुलं सबस्क्राइब का करत नाहीत हेच मला कळत नाही। सो प्लीज सबस्क्राइब करा, शेअर करा आणि आवडलं असलं तर लाईक करा। तर आजचा हा जो सेशन आहे हा खूप खूप महत्त्वाचा आहे, कारण इंग्लिश हा जो सगळ्यांचा आवडीचा सब्जेक्ट आहे, हा सगळ्यांचा एक जवळ वाटणारा जो सब्जेक्ट आहे, तो मी तुम्हाला शिकवणार आहे। आणि किती मार्क्स वेटेज असणार हे काय सांगू शकत नाही, 15, 20, 25। पण आज मी तुम्हाला जेवढे टाईप अपकमिंग या टेटच्या परीक्षेमध्ये येणार आहेत ते सगळे मी कव्हर करणार आहे। गेले 10 वर्ष मी IBPSच्या परीक्षा स्वतः जवळून बघितलेल्या आहेत, स्वतः मी या परीक्षा दिलेल्या आहेत आणि ज्या एक्झाम्स मी दिल्या त्या सगळ्या एक्झाम मी पास झालेलो आहे। आणि या सगळ्याचं रिझन ते म्हणजे एक विषय, आणि तो म्हणजे इंग्लिश। इंग्लिश हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये फार कमी वेळेमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात, आणि जर इंग्लिश एकदा चांगलं झालं तर विदाउट प्रिपरेशन देखील मार्क्स मिळू शकतात। त्यामुळेच विदाउट प्रिपरेशन माझं सिलेक्शन हे बँकिंगच्या एक्झाममध्ये होत आहे। आणि आत्ता जरी मला पेपर झोपेतून उठून जरी द्यायला सांगितला तरी मी कॉन्फिडंट आहे की मी इंग्लिशमध्ये सगळ्या स्टुडंटना मागे टाकेन आणि मी पुढे जाईन आणि माझं सिलेक्शन होऊन जाईल। बऱ्याच वेळा मी प्रिलिममध्ये आउट ऑफ आउट मार्क्स मिळवलेले आहेत आणि मेन्समध्ये देखील आउट ऑफ आउट इंग्लिश या विषयामध्ये IBPSच्या परीक्षेमध्ये आउट ऑफ आउट मार्क्स मिळवलेले आहेत। आणि त्यावेळी मी माझं रोल नंबर आणि पासवर्ड ग्रुपमध्ये शेअर केले आहेत आणि ते मुलांनीच चेक केलेले आहे। त्यामुळं IBPS नेमक्या कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारते हे याची मला चांगलीच कल्पना आहे। खास करून लेवल जी असते ही लेवल देखील मला पटकन कळते की बाबा हा प्रश्न कुठल्या लेवलचा आहे, ऑफिसर लेवल, POचा आहे, क्लेरिकलचा आहे, हा प्रश्न टेटला येऊ शकतो की नाही, या सगळ्याचा विचार करून फार विचारपूर्वक असे हे आज मी 50 प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलो आहे। त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रत्येक प्रश्न प्रकार महत्त्वाचा आहे। यामध्ये तुम्हाला प्रश्न कसा सॉल्व करायचा याची टेक्निक समजणार आहे। जर मला या एक्झाममध्ये टॉप करायचं असेल तर माझा अप्रोच हे प्रश्न सॉल्व करताना कसा असला पाहिजे हे आज तुम्ही शिकणार आहात। त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माझ्या मते हा एक व्हिडिओ बघितला तर परत तुम्हाला इंग्लिशचा कुठलाही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही, आणि मी स्ट्रॉंगली रिकमेंड करेन तुम्ही नंतर इंग्लिशचे व्हिडिओ बघू नका। मी देखील हा एकच व्हिडिओ पोस्ट करणार आहे। सो सुरू करूया आजची ही प्रश्नपत्रिका, आणि तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न टेटच्या परीक्षेमध्ये दिसतील। सगळे टाईप मी या ठिकाणी कव्हर करणार आहे। पहिला टाईप आहे वर्ड रिअरेंजमेंट। यामध्ये काय केलेलं असतं तर यामध्ये तुम्हाला असं एक सेंटेन्स दिलेला आहे। आता या सेंटेन्समध्ये काही वर्ड्स असे बोल्ड केलेले आहेत। तर यामध्ये मी एक महत्त्वाची गोष्ट ऑब्झर्व केली आहे, ती म्हणजे मुलं काय करतात, मुलांना ही जी इन्स्ट्रक्शन्स असतात इथे दिलेल्या, त्या इन्स्ट्रक्शनच एवढ्या मोठ्या असतात ना की हे वाचायलाच यांचा वेळ निघून जातो। एक लक्षात घ्या, ह्या इन्स्ट्रक्शन वाचण्यातच जर तुमचा वेळ निघून जात असेल
तर मग तुम्ही सॉल्व्ह कधी करणार? त्यामुळे ह्या इन्स्ट्रक्शन तोंडपाठ असल्या पाहिजे. कुठला क्वेश्चन टाईप आहे हे वाचल्या वाचल्या कळलं पाहिजे अगदी 5 सेकंदामध्ये. हे रीड करण्यामध्ये जर तुमचा वेळ जात असेल तर कुठे ना कुठेतरी तुमची स्ट्रॅटेजी प्रिपरेशन चुकलेलं आहे हे समजून घ्या. मी एकदा तुम्हाला इथं काय दिलंय हे वाचून सांगतो. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स इज गिवन विथ 3 वर्ड्स मार्क ॲज ABC. 3 वर्ड ABC असे मार्क केलेले आहेत. These words may or may not be placed at their correct places. हे जे वर्ड्स आहेत त्यांच्या पोझिशनला प्लेसला करेक्टली किंवा इनकरेक्टली ठेवलेले आहेत. 5 ऑप्शन्स विथ डिफरंट अरेंजमेंट ऑफ दीज वर्ड्स आर गिवन. द 5 ऑप्शन्स विथ डिफरंट अरेंजमेंट हे खाली दिलेले आहेत. BCA म्हणजे पहिला जो आहे वर्ड इथं B येणार, दुसरा जे ठिकाणी आहे तो C येणार आणि A जो आहे कॉजेस हा वर्ड इथे येणार. असा हा पहिला ऑप्शन या ठिकाणी आपल्याला सांगतोय. दुसरा ऑप्शन काय सांगतोय? पहिला हा A ॲज इट इज राहणार, दुसरा मात्र तो जो C आहे स्टॉल तो इथे येणार आणि हा इम्प्रूव्हमेंट जो आहे तो तिसऱ्याच्या ठिकाणी जाणार. लक्षात आलं? असे वेगवेगळे पर्याय आहेत. तुम्हाला टेटला 4च पर्याय असणार. 5वा पर्याय हा नो रिअरेंजमेंट रिक्वायर्ड ॲज इट इज तुम्हाला ठेवायचा आहे. बँकिंगमध्ये बघा क्लेरिकलला 3 शब्द विचारले जातात आणि पीओला 4 काही वेळा 5 शब्द दिले असतात. सो ऑब्विसली मी 4-5 शब्द घेतले नाहीत, 3च शब्द घेतलेले आहेत. सो यामध्ये मार्क द ऑप्शन विथ द करेक्ट अरेंजमेंट ॲज युअर आन्सर. इफ नो चेंज रिक्वायर्ड देन मार्क नो रिअरेंजमेंट रिक्वायर्ड ॲज युअर आन्सर. जर तुम्हाला ॲज इट इज ठेवायचं असेल तर नो रिअरेंजमेंट रिक्वायर्ड हा 5वा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता बघूया काय नेमकं आहे. तुम्ही स्वतः थोडंसं पॉज करा. प्रत्येक क्वेश्चनच्या अगोदर थोडंसं पॉज करा तुम्ही आणि पटकन आन्सर काढा. तर आन्सर काढताना माझी टेक्निक कशी असते, मी हा पर्याय का चुकीचा आहे हे बघत नाही, मी या ठिकाणी करेक्ट कुठलं येईल हे बघत असतो. हा अप्रोच फार महत्वाचा आहे आणि हा अप्रोच डेव्हलप करणं तितकंच सोपं नाही आहे. तुम्हाला मेहनत मात्र भरपूर करावी लागेल. तर बघूया. इन लिव्हिंग स्टँडर्ड कॉज्ड इन लिव्हिंग स्टँडर्ड. ज्यावेळी मी माझं रीडिंग ज्यावेळी चांगलं असतं ना, एखाद्याचं ज्यावेळी रीडिंग चांगलं असतं त्यावेळी त्याने हे सेंटेन्स रीड केल्या केल्या त्याच्या लक्षात येतं की हे काहीतरी चुकीचं आहे. हे मी वाचतोय हे मला समजत नाही, याचा अर्थ काय होतो की काही ना काहीतरी चुकीचं आहे. जसं मी पहिल्या 2-3 शब्दच रीड केल्या केल्या हे काहीतरी चुकीचं आहे हे माझ्या लक्षात आलं. कॉज्ड इन लिव्हिंग स्टँडर्ड अवेलेबिलिटी ऑफ अँटीबायोटिक्स अँड व्हॅक्सिन्स could improvement epidemics such as cholera, plague, stall by bacteria. ह्या वाक्याला काहीही अर्थ नाहीये. अर्थपूर्ण कधी होईल जर मी या शब्द हे मागे पुढे केले तर. प्रश्न तोच विचारलाय. सो मी हे कसं मागे पुढे करणार? तर यामध्ये पहिली गोष्ट तुमची व्होकॅब्युलरी एक ठीकठाक असली पाहिजे आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं रीडिंग हे प्रचंड असलं पाहिजे. अदरवाईज ऑब्विसली तुम्हाला प्रॉब्लेम येणार. बाकी सॉल्व्ह करण्याचं असे कुठलेही फॉर्म्युला नाहीये. तर बघूया मी कसं हे सॉल्व्ह करेन. तर यामध्ये इन लिव्हिंग स्टँडर्ड. सो इनच्या अगोदर कॉज तर येणार नाही. कॉज इन, इनच्या अगोदर या इनवर फोकस केला मी. कुठला शब्द येऊ शकतो? कॉज तर येऊ शकत नाही. स्टॉल इन हा तर येऊ शकत नाही. इम्प्रूव्हमेंट इन लिव्हिंग स्टँडर्ड हे मात्र येऊ शकतं. इम्प्रूव्हमेंट इन समथिंग, राईट. इम्प्रूव्हमेंटच्या नंतर कुठलं प्रपोजिशन येतं? इम्प्रूव्हमेंट इन समथिंग. सो इम्प्रूव्हमेंट इन व्हॉट? लिव्हिंग स्टँडर्ड. म्हणजे पहिला मला मिळाला बी हा शब्द मिळाला. पहिला मला मिळाला बी. हे ऑप्शन कॅन्सल झाला, हा ऑप्शन कॅन्सल झाला आणि ऑब्विसली हा तर कॅन्सल झालाच आहे. सो BCA किंवा BAC हे आपलं उत्तर आहे. आता यामध्ये अवेलेबिलिटी ऑफ अँटीबायोटिक, इम्प्रूव्हमेंट इन लिव्हिंग स्टँडर्ड, अवेलेबिलिटी ऑफ अँटीबायोटिक्स अँड व्हॅक्सिन्स कुड इपिडेमिक्स सच ॲज कॉलरा अँड प्लेग. यामुळं काय होणार आहे? आता मी थोडंसं ग्रामॅटिकली विचार करतो. मी ग्रामरचे बघा 10 गोल्डन रूलचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सोप्या वाटतील. तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हे जे तुमचे हेल्पिंग वर्ब आहेत, मॉडेल्स आपण म्हणतो, या हेल्पिंग वर्ब्समध्ये हा हेल्पिंग वर्बच्या नंतर जो मेन वर्ब येतो, हेल्पिंग वर्बच्या नंतर मेन वर्ब येतो तो असतो V1 फॉर्म किंवा कॅन, कुड यांच्या नंतर जे मॉडेल्स आहेत यांच्या नंतर जो वर्ब येतो त्याचा फर्स्ट फॉर्म असतो. सो इम्प्रूव्हमेंट हा या ठिकाणी नाहीये, मग ऑब्विसली इम्प्रूव्हमेंट या ठिकाणी येणार नाही. वर्ब कोणता आहे?
स्टॉल. स्टॉल म्हणजे थांबवणे. थोडंसं तुम्ही जोरात चालला आहे, तुमच्या वेगाने चालला आहेत आणि थोडंसं तुम्हाला थांबवलं मी, तर त्याला स्टॉल करणं असं म्हणतात. सो इथं कुड प्लस V1 स्टॉल येणार, म्हणजे BCA या ठिकाणी आन्सर येणार आहे. आता मी BC काढलं तर मला A कडे जाण्याची आवश्यकता नाही आहे, तेवढा वेळ माझा सेव्ह होऊन जाईल. आता या वाक्याचा अर्थ काय असेल बघण्याची आवश्यकता नाही. मी फक्त फोकस कशावर केला, या सुरुवातीच्या या एका एवढ्याच या पार्टवर. त्यानंतर कुडच्या नंतर V1 येतं हे मला माहित होतं. मी फक्त V1 नाही आहे म्हणून त्याला इथं टाकलं. बाकी सेंटेन्सचा अर्थ मला काय करायचंय, आन्सर मिळालं. लक्षात आलं? सो या अशा प्रकारे आपल्याला टाइम सेव्ह करायचा आहे. बाकी बरेच जण हे का नाही ते का नाही असा विचार करायचा नाही. उत्तर करेक्ट कुठलं आहे हा आपला विचार असणं फार गरजेचं आहे. सेम प्रश्न आता डायरेक्ट आपण उत्तराकडे जाऊया. द व्हॉट्सअप शाकी ग्रीन आयकॉन which holds a pride of a fame on smartphone screen is on a place ground. वाक्य वाचल्या वाचल्या माझ्या लक्षात येतं की यामध्ये काही ना काहीतरी चूक आहे. काय चूक असेल? द व्हॉट्सअपचा ग्रीन आयकॉन. ग्रीन आयकॉन कसला ग्रीन आयकॉन? शॅकी. शॅकी मीन्स असा डळमळीत असणारा. वीक तर येणार नाही ऑब्विसली. मग काय येऊ शकतं? प्लेस येऊ शकतं की फेम येऊ शकतं. सो या ठिकाणी रीड केल्या फेम म्हणजे काय? एखाद्याला फेम मिळणे असं म्हणतो ना. सो या ठिकाणी ग्रीन आयकॉन जो आहे तो कसा असणार आहे? फेम नसणार आहे. हे मला रीड केल्या लक्षात येतं. ज्याला भरपूर पॉप्युलर असा ग्रीन आयकॉन. फेम म्हणजेच पॉप्युलर. या ठिकाणी ईडी लागले म्हणून ते वर्ब आहे असं होत नाही. हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. फेम हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. सो द व्हॉट्सअप्स फेम ग्रीन आयकॉन एवढं रीड केलं. फेम बी सुरुवातीला येतं हे मला कळलं. बाकी मग हे ऑप्शन माझे कॅन्सल होऊन जातील. पुढे जाऊया. विच होल्ड्स अ प्राईड ऑफ अ काय येणार? प्राईड ऑफ अ प्लेस ऑन स्मार्टफोन स्क्रीन इज ऑन अ शॅकी ग्राउंड. ठीक आहे. सो ऑन विच होल्ड्स अ प्राईड ऑफ अ प्लेस ऑन स्मार्टफोन स्क्रीन. सो हा जो आयकॉन आहे त्याला प्लेस मिळते कशावर? प्लेस ऑन स्मार्टफोनच्या स्क्रीनवर. लक्षात आलं? सो इथं सी असणार आणि सगळ्यात शेवटी जो शिल्लक राहिलाय तो ए असणार. इज ऑन अ शॅकी ग्राउंड. इज ऑन अ शॅकी ग्राउंड. ओके. याचा अर्थ काय? मला काही करायचं नाहीये. BC तर मी करेक्ट काढलेला आहे. झालं. वेळ घालवायचा नाही. नेक्स्ट. मेनी अ थिंग विच एक्झिस्टेड टुडे इन ह्युमन इमॅजिनेशन नॉट सो लॉंग एज अगो इज ओनली अ पार्ट ऑफ अवर डे टू डे लाईफ. सेंटेन्स ज्यावेळी मी रीड करतो त्यावेळी मला हे सेंटेन्स समजतं का? ज्यावेळी मला हे सेंटेन्स समजेल त्यावेळी याचा अर्थ करेक्ट असेल. आणि ज्यावेळी मला याचा सेंटेन्सचं मिनिंग कळणार नाही त्यावेळी कुठे ना कुठेतरी मिस्टेक असेल. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे. ओके. मला म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला इमॅजिन करतोय, माझ्या ठिकाणी तुम्ही आहात असं मी इमॅजिन करतोय. नाहीतर तुम्ही म्हणाल सर स्वतःच तुम्ही पेपर सॉल्व्ह करताय, असं नाही. तुमच्या दृष्टिकोनातून मी विचार करतोय. सो तुम्हाला हे वाचल्या काय वाटतं? मेनी अ थिंग विच एक्झिस्टेड टुडे. बऱ्याचशा गोष्टी ज्या एक्झिस्ट करत आहेत इन ह्युमन इमॅजिनेशन नॉट सो लॉंग अगो इज ओनली अ पार्ट ऑफ अवर डे टू डे लाईफ. काही दिवसापूर्वी ह्या आपल्या डे टू डे लाईफच्या फक्त एक छोटासा पार्ट होते हे या ठिकाणी कळतं. सो विच एक्झिस्टेड टुडे हे तर करेक्ट आहे. त्यानंतर इन ह्युमन इमॅजिनेशन नॉट सो लॉंग अगो इज ओनली अ पार्ट ऑफ अवर डे टू डे लाईफ. अवर डे टू डे लाईफ हे देखील करेक्ट आहे. त्यामुळे याचा आन्सर येणार नो करेक्शन, नो रिअरेंजमेंट रिक्वायर्ड. ॲज इट इज तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. पुढे जाऊया. आता यामध्ये बघा या टाईपच्या प्रश्नामध्ये वेळ अजिबात घालवायचं नाही. हे इकडे टाकतो ते तिकडे टाकतो असं नाही. तुम्हाला थोडं जरी कन्फ्युजन झालं ना सरळ तुम्ही स्किप करा. क्वेश्चन पेपर फार मोठा आहे. द फ्रिक्वेंट ऑफ कन्व्हर्सेशन स्किल इन अ न्यू लँग्वेज इज अ डेव्हलपमेंट फोकस ऑफ लँग्वेज टीचिंग अँड. हे रीड केल्या लक्षात येतं. काय लक्षात आलं तुमच्या? काहीतरी चुकीचं आहे ना, काही समजलंच नाही मला हे वाचल्यावर. मग समजलं नाही तर मला काहीतरी बदलायला पाहिजे. मग मी काय करणार? मला ह्या ठिकाणी बदलायचं जर असेल तर द फ्रिक्वेंट ऑफ हे चुकीचं आहे. मग काय? या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफ येऊ शकतं का? लर्निंग ऑफ येऊ शकतं का? कुठलं तुम्ही जास्तीत जास्त वेळा रीड केलेलं आहे? कुठं ऐकलेलं आहे? तर तुम्ही डेव्हलपमेंट ऑफ समथिंग
हे ऐकलेलं आहे, डेव्हलपमेंट ऑफ द एरिया, डेव्हलपमेंट ऑफ युअर डिस्ट्रिक्ट, ऐकले ना. सो डेव्हलपमेंटच्या पुढे ऑफ प्रपोजिशन येतं, हे थोडंफार तुम्हाला रीडिंग मधून कळून येईल. द डेव्हलपमेंट ऑफ कॉन्व्हर्सेशन स्किल, मिनिंगफुल झालं, एवढंच मी बघतोय बघा, द डेव्हलपमेंट ऑफ कॉन्व्हर्सेशन स्किल. सो बी हे पहिला येणार, हा ऑप्शन कॅन्सल झाला, हा ऑप्शन कॅन्सल झाला, दोनच ऑप्शन उरले. द डेव्हलपमेंट ऑफ कॉन्व्हर्सेशन स्किल, कॉन्व्हर्सेशन स्किलची डेव्हलपमेंट इन अ न्यू लँग्वेज इज इथं तर डेव्हलपमेंट येणार नाही. फ्रिक्वेंट फोकस ऑफ लँग्वेज टीचिंग अँड लर्निंग, या ठिकाणी अजून एक क्ल्यू मिळतो तुम्हाला, टीचिंग अँड, टीचिंग अँड, टीचिंग अँड, इथं टीचिंग आहे आणि इथं देखील काय असणार मग लर्निंग असणार आहे, राईट. टीचिंग अँड लर्निंग मधलं काय असणार, इज अ फ्रिक्वेंट फोकस ऑफ लँग्वेज टीचिंग अँड लर्निंग. सो टीचिंग अँड लर्निंग हे जर करेक्ट असेल तर बघा, पहिला बी, शेवटी सी, कुठला ऑप्शन आहे, हा ऑप्शन येतो, BSc. मधलं काय करायचंय, मधलं नाही एवढं कळलं तरी चालेल. मला जे आता यामध्ये फोकस मी कशावर ठेवलाय बघा, जे शब्द तुम्हाला माहीत आहेत त्याच्यावर तुम्हाला फोकस ठेवायचा आहे. जे शब्द माहीत आहेत त्याच्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचंय, जे शब्द माहीत नाहीत त्याच्या मागं लागायचं नाही. डेव्हलपमेंट तुम्हाला माहित आहे त्याच्यावर फोकस करा, लर्निंग तुम्हाला माहित आहे करेक्ट ठिकाणी आहे का ते चेक करा. नेक्स्ट, यामध्ये 3 वर्ड्स तुमच्या समोर आहेत, त्यातले कुठले शब्द तुम्हाला माहित आहेत, तर बिटवीन तुम्हाला माहित असेलच, ऍक्च्युअल देखील तुम्हाला शब्द हा माहित असेल, व्हर्च्युअल तर आय थिंक माहित असला पाहिजे, व्हर्च्युअल वर्ल्ड जो असतो ना, व्हर्च्युअल रियालिटी VR ऐकला असेल तुम्ही, नसेल तर नो प्रॉब्लेम. देर आर नो बिटवीन कनेक्शन्स ऍक्च्युअल, द व्हर्च्युअल अँड रिअल वर्ल्ड, हे तर काय वेगळंच एक मिनिंग लागतं. सो काहीतरी चेंज करायला पाहिजे ना. सो देर आर नो कनेक्शन्स, एवढं जरी असतं तरी चाललं असतं ना, देर आर नो कनेक्शन्स. कशामध्ये, हे अँड आहे. सो बघा अँड कधी येतं, तर बिटवीन A अँड B या टाईपचं सेंटेन्स असतं. ओके, सो बिटवीन A अँड B. सो बिटवीन बीच्या ठिकाणी जर मी टाकलं, बिटवीन द अँड रिअल वर्ल्ड, बिटवीन द व्हर्च्युअल अँड रिअल वर्ल्ड लागतं ना. व्हर्च्युअल अँड रिअल वर्ल्ड माहिती आहे तुम्हाला, व्हर्च्युअल म्हणजे इमॅजिनरी वर्ल्ड. सो बिटवीन व्हर्च्युअल अँड रिअल वर्ल्ड आहे, सिमिलर वाटतं. सो या ठिकाणी बीच्या ठिकाणी येणार तुमचं बिटवीन, म्हणजे सेकंड तुमचा असणार आहे, 3 मध्ये सेकंड असणार आहे, A हा ॲज इट इज असणार, C असणार. सो राहिलेला B हा तुमचा इथं येणार. सो सेंटेन्स बघा, देर आर नो ऍक्च्युअल कनेक्शन, हे पण करेक्ट आहे ना, देर आर नो ऍक्च्युअल कनेक्शन. ऍक्च्युअल कनेक्शन एवढ्यावरच फोकस करा, पूर्ण सेंटेन्स पण बघू नका, ऍक्च्युअल कनेक्शन. सो BAC हे या ठिकाणी करेक्ट येणार, हा आपला एकच ऑप्शन आहे. लक्षात आलं. सो जे शब्द तुम्हाला सोपे वाटतात त्यावर फोकस करा. पूर्ण सेंटेन्स जरी समजलं नाही तरी या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो असा मला विश्वास आहे. सो आपण पुढचा टाईप बघूया, पॅरा जंबल. याला जंबल सेंटेन्सेस असं देखील म्हणतात, सेंटेन्स रिअरेंजमेंट असं देखील म्हणतात. आता हा टॉपिक बघायला गेलं तर खूप डीपमध्ये आहे, पण आता बघा, आता जस्ट आपण वर्ड रिअरेंजमेंट बघितलं, त्याच्यामध्ये देखील व्हॅरिएशन, 3 शब्द, 4 शब्द, 5 शब्द. आपल्याला एवढं काही जायचं नाही, आपल्याला थोडीच बँकिंगची एक्झाम द्यायची, आपल्याला टेटची परीक्षा द्यायची, ज्यामध्ये DEDची देखील देणार आहेत, BEdची मुलं देखील असणार आहे. त्यामुळं थोडंसं आपण फोकस हा त्या लेवलवरच ठेवलेला आहे. पॅराजंबलचा हा प्रश्न हा सोपा असतो, फक्त कसा अटेम्प्ट करायचा हे बऱ्याच मुलांना कळत नाही. आता थोडक्यात मी तुम्हाला बेसिक सांगण्याचा प्रयत्न करतो की थोडक्यात कुठलंही पॅराजंबल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला क्ल्यूज लागतात. विदाउट क्ल्यू आपण कुठलंही पॅराजंबल सॉल्व्ह करू शकत नाही. क्ल्यू कोणते असतात, हे जसं रिझनिंग मध्ये ऍक्च्युअली क्ल्यू तुम्हाला मिळतं, तसंच इतर देखील क्ल्यू मिळतं. मग हे क्ल्यू कोणते असतात, तर क्ल्यू सगळ्यात मोठा क्ल्यू जो असतो, सगळ्यात मोठा क्ल्यू असतो तो म्हणजे प्रोनाउनचा क्ल्यू. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. हे जे सर्वनाम आहे हे आपण कधी यूज करतो, तर हे सर्वनाम आपण नामाच्या ऐवजी वापरतो. सर एखाद्या वाक्य, आता सर्वनाम कोणते आहेत इंग्लिशमध्ये, ही, शी, इट, हिज, हिम, दे, दोज, हर,
ही सर्वनाम झाली, प्रोनाउन झाली. ही कधी वापरतो आपण, तर ही नामाच्या ऐवजी वापरतो. जर एखाद्या वाक्यामध्ये सर्वनाम आलं असेल तर त्याचं जे नाम आहे ते वाक्य त्याच्या आधी आलं पाहिजे. लक्षात आलं? ही तुम्हाला एक लिंक मिळते. नाही समजलं तर परत एकदा रिवाइंड करून बघा. तर प्रोनाउन वाला क्ल्यू. दुसरा आहे आपले काही सिग्नल वर्ड्स. हे सिग्नल वर्ड कोणते असतात? सिग्नल वर्ड्स भरपूर असतात. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तर काही शब्द असे असतात जे तुम्हाला कॉन्ट्रास्ट दाखवतात. म्हणजे राम इज अ गुड बॉय बट श्याम इज अ बॅड बॉय. बट हे काय झाला? कॉन्ट्रास्ट दाखवणारा. गुड बॉय आणि बॅड बॉय यांना कनेक्ट करणारा शब्द झाला. बट, अल्दो, इवन दो, हाऊएव्हर हे जे शब्द आहेत हे तुम्हाला कॉन्ट्रास्ट दाखवणारे आहेत. त्यानंतर सेकंड वाले आहेत आपले सिमिलॅरिटी दाखवणारे. राम इज अ गुड बॉय, सिमिलरली हिज ब्रदर श्याम इज ऑल्सो गुड बॉय. सिमिलरली हा शब्द वापरला मी. सो या टाईपचे सिमिलरली, जस्ट ॲज, लाईकली, लाईकवाईज, इन द सेम वे, इन द सेम फॅशन, रिसेंबल हे जे शब्द आहेत हे तुम्हाला सिमिलॅरिटी दाखवतात. आणि तिसरा जो आहे क्ल्यू तो आपल्याला आहे कॉज इफेक्टचा क्ल्यू. कॉज इफेक्ट म्हणजे काय? तर कारण आणि परिणाम दाखवणारे शब्द. बिकॉज, हेन्स, देअरफोर, ड्यू टू, ॲज अ रिझल्ट ऑफ हे जे शब्द आहेत हे तुम्हाला एका वाक्यामध्ये कॉज असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये इफेक्ट असणार आहे. म्हणजे ते वाक्य तुम्हाला जोडायला सोपे पडतात. आता हे एवढ्या कमी वेळेमध्ये समजावणं शक्य नाही आहे. जेवढं शक्य होतं तेवढं मी प्रयत्न केलेले आहे. तुम्ही हे परत जरी बघितला किंवा माझे बरेचसे व्हिडिओज इंग्लिशचे मी सेक्शनल सॉल्व केलेले आहेत SBI क्लबचे, ते तुम्ही बघू शकता. म्हणजे इम्प्लिमेंटेशन कसं होतं हे तुमच्या लक्षात येईल. तर आता मला काय करायचंय, ही ज्यावेळी तुमच्यासमोर अशी 5-6 वाक्य येतील, इन्स्ट्रक्शन क्लिअर असतात. इन्स्ट्रक्शन वाचण्यामध्ये वेळ घालू नका. 6 सेंटेन्स दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला एक व्यवस्थित पॅराग्राफ तयार करायचा आहे. तर ही 6 वाक्य आहेत तुमच्यासमोर. या 6 वाक्यामध्ये माझा फोकस हा क्ल्यू शोधण्यावर असणार. मी पूर्ण सगळी वाक्य वाचत बसणार नाही. पहिल्या सेंटेन्समध्ये ए मध्ये कोणता क्ल्यू आहे बघा? देअरफोर. देअरफोर आपला कॉज इफेक्ट वाला शब्द. देअरफोर. अजून कोणता क्ल्यू आहे? फक्त देअरफोर नाही, ही देखील क्ल्यू आहे. ही मिस हिज स्कूल बस है ना, प्रोनाउन आहे. देअरफोर आहे, काहीतरी अगोदर सांगितलं असेल, हा त्याचा इफेक्ट आहे. देअरफोर ही मिस्ड हिज स्कूल बस अँड हॅड टू वॉक टू स्कूल. बी मध्ये कोणता आहे? अल्दो. कॉन्ट्रास्ट दाखवता. तरी पण असे असून सुद्धा हा शब्द वापरला जातो. अल्दो ही वॉज कम्प्लिटली ड्रेंच. अगेन ही देखील एक शब्द या ठिकाणी आला आहे, प्रोनाउन आहे. ही डिड नॉट स्टॉप, ही परत एकदा रिपीट झालेला आहे. सो सी मध्ये कोणता सिग्नल वर्ड आहे? सिग्नल वर्ड तुम्हाला इन द एंड, शेवटी, कन्क्लुजन करण्यासाठी, समारोप करण्यासाठी आपण इन द एंड, टू कन्क्लूड या टाईपचे शब्द वापरतो. रवी फेल्ड प्राऊड दॅट ही डिड नॉट गिव्ह अप. रवी या ठिकाणी एक इम्पॉर्टंट क्ल्यू येणार, कारण रवी काय आहे? नाम आहे. आणि सगळीकडे तुम्हाला जे ही हिज हे सर्वनाम दिसलंय, हे कोणासाठी वापरलंय? रवीसाठी वापरलंय. हे एका वाक्यावरून आपल्याला कळतं. पुढे जाऊया आपण. रवी वोक अप लेट अँड बिकॉज ही फॉरगॉट टू सेट हिज अलार्म. रवी वोक अप लेट. सो रवी देखील या ठिकाणी अजून एका ठिकाणी सेंटेन्स मध्ये आलं. आणि बिकॉज हे देखील आहे, पण या बिकॉजचा तसा काय यूज नाही, कारण हा याच ठिकाणी कॉज आणि याच ठिकाणी इफेक्ट तुम्हाला दिसून येतो. कारण काय आहे? रवी वोक अप लेट. त्याचा इफेक्ट काय झाला? ही फॉरगॉट, हे कारण झालं, ही फॉरगॉट टू सेट हिज अलार्म, आणि हे त्याचा इफेक्ट झाला, रवी वोक अप लेट. नाउ ई मध्ये क्ल्यू बघूया. ई मध्ये क्ल्यू आहे ही काय आहे? प्रोनाउन आहे. त्यानंतर हिज वगैरे आहेत, ऑब्विसली प्रोनाउन्स आहेत. एफ मध्ये व्हाईल हा क्ल्यू आहे. व्हाईल, अगेन व्हाईल सोबतच बघा, व्हाईल ही वॉज वॉकिंग इट सडनली स्टार्टेड टू रेन हेवीली. नाउ आता मी काय करणार? आता मला यांचा सिक्वेन्स लावायचा आहे. पहिलं सेंटेन्स मी शोधण्याचा प्रयत्न करणार. क्वेश्चन कसे असतात बघा? क्वेश्चन हे असे असतात, which of the following will be last sentence, which of the following will be first sentence, which of the following will be second sentence, असे 5 क्वेश्चन तुम्हाला येतात. तर माझा फोकस काय आहे? माझा फोकस आहे तो म्हणजे, आता हे थोडंसं मी बाजूला घेतो, ओपनिंग सेंटेन्स शोधणे.
ओपनिंग सेंटेन्स, ओपनिंग सेंटेन्स आणि कन्क्लुडिंग. ओपनिंग सुरुवात आणि शेवट कशाने होतो एवढे तर तुम्हाला जमलं पाहिजे. ए हे ओपनिंग असेल का आपलं, देअरफॉर ने ओपनिंग होईल का, नाही होणार. प्रोनाउन आहे ही, नाही होणार. बी हे असू शकतं, प्रोनाउन आहे, अल्दो आहे, बी ने सुरुवात नाही होणार. सी असू शकतं, इन द एंड यूज केलंय, मग इन द एंड वालं सेंटेन्स कुठे येणार, समारोप केलाय ना, समारोप केलेला आहे म्हणून इन द एंड वालं सी हे शेवटी जाणार. बघा मी पूर्ण सेंटेन्स पण वाचत नाहीये. पुढे जाऊया. डी मध्ये रवी हा शब्द आहे. रवी वोक अप लेट बिकॉज ही फॉरगॉट टू सेट हिज अलार्म. रवी पहिल्यांदा हे बघा इथं देखील रवी आहे पण हे शेवटी गेलं आणि बाकी सगळ्या वाक्यामध्ये सर्वनाम आहे आणि एकाच वाक्यामध्ये रवी हा नाऊन आलेला आहे. त्यामुळं रविवालं सेंटेन्स जे आहे ते ओपनिंग सेंटेन्स असणार आहे. रवी वोक अप लेट बिकॉज ही फॉरगॉट टू सेट हिज अलार्म. झालं, ओपनिंग मिळालं, लास्ट सेंटेन्स मिळालं. जर मध्ये काही कन्फ्युजन तुमचं असेल तर तुम्ही मधलं सगळं स्किप करा आणि पहिलं आणि शेवटचं तेवढं काढा, 2 मार्क मिळवा, पुढे जा. ओके, ठीक आहे, मधले आपण काढणार आहोत, घाबरू नका. ठीक आहे, आता बघूया पहिलं सेंटेन्स. पहिलं सेंटेन्स काय होतं, डी वालं रवी वोक अप लेट बिकॉज ही फॉरगॉट टू सेट हिज अलार्म. रवी उशिरा उठला कारण त्यांना तो अलार्म लावण्यासाठी विसरला होता. मग त्यानंतर काय झालं असेल, त्यानंतर आता आपली डी आणि सी झालेली आहेत, मधली वाक्य फक्त बघायचे. उशिरा उठल्यामुळे काय झालं असेल, therefore he missed his school bus and had to walk to school. त्यामुळे त्याला त्याची बस मिस झाली आणि त्याला उशीर झाला, त्यामुळे त्याला चालत जावं लागलं. हे ए हे वाक्य वाटते मला. सो ए डी च्या नंतर ए येणार. ओके, चालत जावं लागलं. त्यानंतर काय झालं, त्यानंतर झालं while he was walking. अगेन वॉकिंग हा एक क्लू आहे आणि he had to walk to school. while he was walking हा देखील एक क्लू तुम्हाला मिळाला. it suddenly started to rain heavily. ज्यावेळी तो चालत जात होता त्यावेळी मोठ्याने पाऊस सुरू झाला. यफ. ओके, त्यानंतर काय झालं असणार, मग काय झालं, ॲपच्या नंतर चालताना पाऊस सुरू झाला. पुढे काय, 2च वाक्य राहिलेली आहेत. अल्दो ही वॉज कम्प्लिटली ड्रेंच. ड्रेंच म्हणजे भिजणे. जरी तो पूर्णपणे भिजला असला तरी ही डिड नॉट स्टॉप, तो थांबला नाही. सो तो न थांबता चालू लागला. हे बी आणि राहिलं कोणतं, ए बी सी डी ई, ई हे राहिलं. ही रीच स्कूल जस्ट इन टाइम अँड हिज टीचर अप्रिसिएटेड हिज एफर्ट. तो जस्ट इन टाइम वेळेवर पोहोचला स्कूलमध्ये आणि त्याच्या टीचरने त्याचे एफर्ट जे आहेत त्याची प्रशंसा केली. त्यामुळं सी काय येणार, इन द एंड रवी फेल्ड प्राऊड दॅट ही डिड नॉट गिव्ह अप. त्यामुळे रवीला एक प्राऊड फील झालं, मी गिव्ह अप केलं नाही. सो परत एकदा तुम्ही हे सगळे वाक्य पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचून कन्फर्म करा, हाच सिक्वेन्स येणार का. बघा पहिल्या वाक्यामध्ये डी काय आहे, रवी उशिरा उठला कारण तो त्याने अलार्म सेट करायला विसरला होता. ए नंतर जाऊया, देअरफॉर ही मिस्ड हिज बस आणि तो चालत चालला. त्यानंतर एफ येतं, चालत चालताना मोठ्याने पाऊस सुरू झाला. त्यानंतर बी येतं, तो कम्प्लिटली भिजला असला तरी तो थांबला नाही, चालत निघाला. त्यानंतर ई येणार, तो शाळेमध्ये वेळेवर पोचला आणि ते टीचरने त्याची प्रशंसा केली, त्यामुळे त्याला प्राऊड फील झालं. हा सिंपल सिक्वेन्स आहे. सो आय थिंक या टाईपचे सेंटेन्स, याच प्रकारचं कुठलं तरी तुम्हाला पॅराजंबल येणार आहे. ओके, या टाईपचीच कुठली तरी सिंपल स्टोरी तुम्हाला येणार, जास्त डिफिकल्ट येणार नाही. क्वेश्चन तुम्हाला जमतीलच. विच ऑफ द फॉलोइंग विल बी द लास्ट सेंटेन्स. शेवटचं सेंटेन्स कुठलं आहे, शेवटचं सेंटेन्स सी आहे. लक्षात आलं. असे प्रश्न तुम्हाला बाकीचे सगळे सॉल्व्ह करायचे आहेत. मी काय आता हे प्रश्न सोडवण्यामध्ये वेळ घालवत नाही. पुढचा प्रश्न, आता हा थोडासा वेगळा प्रश्न प्रकार आहे. हा आतापर्यंत IBPS हा प्रश्न प्रकार विचारत नव्हतं, पॅराजंबलच आहे. पण यामध्ये काय केले, यामध्ये सांगितलेलं आहे की खाली जे सेंटेन्स दिलेले आहेत ह्यांच्यामध्ये प्रॉपरली सिक्वेन्स तुम्हाला लावायचा आहे. त्याच्यानंतर अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट सिक्वेन्स अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. ओके, सो करेक्ट सिक्वेन्स लावायचा आहे आणि हे जे ऑप्शन आहेत ना, ह्या ऑप्शनमध्ये हे करेक्ट सिक्वेन्स दिलेले आहेत. लक्षात आलं. सो बरीच मुलं या ठिकाणी एक मिस्टेक करतात. काय करतात, ते ह्या ऑप्शन थ्रू सॉल्व्ह करायला जातात. ऑप्शन थ्रू सॉल्व्ह करायला गेला तर वेळ पुरणार नाही, कमी वेळेमध्ये आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे.
त्यामुळं आत्ता जे मी तुम्हाला क्ल्यू शोधण्याची टेक्निक सांगितली त्याच टेक्निकने तुम्हाला क्ल्यू शोधायचे आहेत. बघूया मला याच्यामध्ये कुठले क्ल्यू मिळतात. सो इट स्टार्टेड विथ टेक्स्ट अँड ओव्हर टाइम दॅट बिकम रादर बोरिंग. इट हे प्रोनाउन आहे. ओके, इट स्टार्टेड विथ टेक्स्ट अँड ओव्हर टाइम दॅट बिकम रादर बोरिंग. मी फक्त बघा पूर्ण वाक्य पण तुम्ही वाचू नका. तुम्ही फक्त कशावर फोकस करा, या क्ल्यूवर फोकस करा. बी द नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप हे देखील आहे ना, पुढची स्टेप म्हणजे याच्या अगोदर काहीतरी स्टेप असणार आहे. वॉज व्हिडिओ विच टर्न आउट टू बी मोर पॉवरफुल दॅन इमेजरी इन बिल्डिंग एंगेजमेंट. ती बघूया. टेक्स्ट देन बिकम. देन हा शब्द म्हणजे याच्या अगोदर देखील महत्वाचं काहीतरी असणार आहे. टेक्स्ट देन बिकम अकंपनीड बाय इमेजरी. त्याच्यानंतर टेक्स्ट इमेजमध्ये अकंपनी व्हायला लागलं. टेक्स्ट सोबत आपण इमेज पाठवायला लागलो. अँड दॅट वॉज अ स्टेप फॉरवर्ड इन बिल्डिंग ऑडियन्स एंगेजमेंट. पुढचं बघा, समजलं तर समजलं, नाही समजलं तर सोडून दे. डी बघा. आय थिंक वी हॅव टू लुक ॲट द इव्हॉल्युशन ऑफ ऑनलाईन एंगेजमेंट. तुम्ही म्हणाला सर आय देखील प्रोनाउन आहे. आय कसं प्रोनाउन? आय इथं सुरुवात असली तर आय हे याच येणार ना, असं वाटतं आयच बोलणार मी. सो आय थिंक वी हॅव टू असंच बोलणार ना. आय थिंक वी हॅव टू स्टार्ट प्रिपेरिंग फॉर टेट एक्झाम. सो त्याचा काय क्ल्यूचा काय उपयोग नाही आहे. आय थिंक वी हॅव टू लुक ॲट द इव्हॉल्युशन ऑफ ऑनलाईन एंगेजमेंट. ओके, सो बघा मला ओपनिंग सेंटेन्स कुठलं असेल हे सांगा. ए तर असणार नाही, ए ओपनिंग असणार नाही, ऑप्शन हा कॅन्सल झाला. त्यानंतर बी नेक्स्ट स्टेप म्हटले त्यामुळं हा ऑप्शन कॅन्सल झाला. त्यानंतर देन आलेला आहे त्यामुळे सी हे ओपनिंग असणार नाही. आन्सर आपलं असणार आहे हे. एवढं सोपं आहे. कशाला सगळं वाचत बसायचं? काय आपल्याला गरज आहे सांगा मला? तुमचा फोकस हा आन्सर कमी वेळेमध्ये काढण्यावर असला पाहिजे. लक्षात आलं? बाकी तुम्ही काय लक्ष देऊ नका. बाकीचं सगळा नॉईज आहे. नॉईज जेवढ्या लवकर तुम्ही फिल्टर कराल तेवढ्या लवकर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. नेक्स्ट सेम टाईप बघा. हे IBPS विचारत नाही, पण रिसेंटली SBI क्लर्कमध्ये प्रिलिममध्ये जी रिसेंट एक्झाम झाली ना त्यामध्ये विचारला होता, म्हणून मी मुद्दाम हा क्वेश्चन टाईप टाकलेला आहे. ओके, सेम बघा. क्ल्यू डायरेक्ट शोधा. तुम्ही थोडंसं पॉज करून ट्राय करा. क्ल्यू शोधा. ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक यूज करा, जमेल. ओके, ही पहिल्यामध्ये आहे. ही प्रोनाउन आहे. ही अल्सो वर्क हार्ड. अल्सो देखील आहे. फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट अँड डिड नॉट नो व्हॉट जॉय वॉज. अंकल हेनरी नेवर लाव. अंकल हेनरी असू शकतं या प्रोनाउनचं नाव. ही वॉज अ ग्रे. ही अगेन प्रोनाउन आहे. ठीक आहे. त्यानंतर डी इट वॉज टोटो. इट हे प्रोनाउन येणार नाही. या ठिकाणी इट वॉज टोटो दॅट मेड अंकल हेनरी लाव अँड सेव्ड हर फ्रॉम ग्रोईंग ॲज अ ग्लूमी ॲज हिज अदर सराउंडिंग. ओके, सो इट वॉज टोटो दॅट मेड अंकल हेनरी लाफ. अंकल हेनरी इथं देखील आलेला आहे. ठीक आहे. सो सुरुवात कुठून होणार? ए आणि सी ने तर अजिबात होणार नाही. कुठले ऑप्शन कॅन्सल होतात बघा. हा ऑप्शन कॅन्सल झाला, हा ऑप्शन कॅन्सल झाला. बी किंवा डी ने होणार. बी काय सांगतं? अंकल हेनरी नेवर लाफ. अंकल हेनरी कधीच हसले नाही. डी काय सांगतं? इट वॉज टोटो दॅट मेड अंकल हेनरी लाफ. इट वॉज टोटो दॅट मेड अंकल हेनरी लाफ म्हणजे आतापर्यंत कधीच हसले नाही हे अगोदर येणार ना. त्याच्यानंतर त्यांना कोणीतरी हसायला लावलं. कुणी लावलं तर टोटोने लावलं. ओके, सो पहिलं वाक्य हे ऑब्विसली बी हेच असणार आणि बी वालं तुम्हाला एकच पर्याय आहे. लक्षात आलं? थोडासा तुम्ही बी आणि डी चा परत एकदा रीड करा, तुम्हाला समजून जाईल. अवघड असं काय नाहीये. BCAD इट वॉज टोटो दॅट. अगेन हे लास्ट वालं सेंटेन्स आहे असं देखील तुम्ही सांगू शकता. ओके, सो बी हा ऑप्शन आला. पुढे जाऊया. टाईप 3 फ्रेज रिप्लेसमेंट. हे थोडंसं ग्रामरकडे थोडंसं झुकतं, पण ग्रामर एवढं पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे. ग्रामरचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील ना, मी तुम्हाला एकच सांगतो. माझा 10 गोल्डन रूल्स मला एक व्हिडिओ आहे. यामध्ये मी 10 गोल्डन रूल्स सांगितलेले आहेत ग्रामरचे. एवढे फक्त 10च लक्षात ठेवायचे. तुम्हाला 5 क्वेश्चन जर आले तर 5 मधले 3 100% तुम्हाला सॉल्व्ह होणार. 5 मधले 3च सॉल्व्ह करायचे तर आपल्याला 5 आउट ऑफ 5 घ्यायचेच नाही. ग्रामरवर फोकस नसतो IBPSच्या एक्झाम मध्ये. हे अगोदर डोक्यामध्ये घ्या.
IBPSचा फोकस हा रिडिंग स्किलवर जादा असतो. त्यामुळं ग्रामरचे क्वेश्चन 5 फक्त येतात 30 पैकी. तुम्हाला देखील फार कमी येतील आणि जर आले तर सगळे तुम्हाला अटेम्प्ट करायचे नाहीये. 5 मधले 3 घ्यायचे आणि 3 जर सॉल्व्ह करायचे असतील 10 गोल्डन रूल आहे. तो व्हिडिओ बघा, त्याची लिंक मी कमेंट सेक्शन मध्ये देईन. तो व्हिडिओ बघा, बास होईल तुम्हाला. त्यामध्ये मी SBI क्लर्कचे प्रिव्हियस 5-6 वर्षाचे सगळे क्वेश्चन त्या रूलच्या बेसिसवर सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. सो नक्की बघा, मी लिंक देतो. काय करायचं बघा, डायरेक्शन ह्या रीड करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. तुम्ही प्लीज काय आहे मतितार्थ समजून घ्या. ओके, सो काय दिलंय यामध्ये की काही बोल्ड केलेले असे फ्रेज आहे आणि या ठिकाणी कुठली फ्रेज येऊ शकते असा हा प्रश्न आहे. चुकीचं असेल तर कुठली फ्रेज येऊ शकते. रीड करा, वेळ घालवू नका याच्यामध्ये. द आउटडेटेड पॉलिसीज अँड प्रोसिजर शुड हॅव बीन लुक फॉरवर्ड इयर्स अगो. ज्या आउटडेटेड पॉलिसीज आहेत, प्रोसिजर्स आहेत, त्या बऱ्याच वर्षापूर्वी काय केल्या पाहिजेत. ग्रामरचा विचार सोडून द्या, मिनिंगवर फोकस करा. ज्या प्रोसिजर पॉलिसीज आउटडेटेड आहेत, आउटडेटेड तर कळतं आपल्याला, ओके, त्या आपण बऱ्याच वर्षापूर्वी काय केल्या पाहिजे होत्या, बंद केल्या पाहिजे होत्या. बरोबर, बऱ्याच वर्षापूर्वी बंद केल्या पाहिजे होत्या. या अर्थानं कुठलं आहे, या अर्थानं कुठलं या ठिकाणी फ्रेज येऊ शकते. कम अप विथ इयर्स अगो हे तर येणार नाही. पुट अप विथ इयर्स अगो हे तर येणार नाही. वापरणं बंद केल्या पाहिजे होत्या या अर्थानं कुठलं आहे, फेज आउट हा एकच फ्रेज येते. याचं उत्तर एकतर तुम्हाला माहीत आहे किंवा माहीत नाही. उगाचच 2-3 मिनिटं विचार करून आन्सर मिळणार नाही. जर तुमचं रीडिंग फार वीक असेल तर तुम्ही याच्या नादाला लागू नका. ओके, फक्त एकदा रीड करा, समजलं तर ठीक आहे, नाही समजलं इट्स ओके, स्किप करा, पुढे जा, वेळ घालवू नका. पेपर फार मोठा आहे. नेक्स्ट, आता बघा यामध्ये मी आन्सर सांगताना हे का करेक्ट नाही, हे का करेक्ट नाही, याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय, हे निव्वळ बघा टाइम वेस्ट होतो या गोष्टीमुळे. माझा विचार कसा असतो, मला आन्सर करेक्ट काढण्यावर माझा फोकस असतो. हे का करेक्ट नाही असं जर विचार करत तुम्ही बसला तर मग संपलं. मग ॲज द ऑडिशन अप्रोच जतीन बिगेन टू मेक 2 ends meet अबाउट परफॉर्मिंग इन फ्रंट ऑफ द जजेस. जसं ऑडिशन जवळ यायला लागलं तसं जजेस समोर परफॉर्म करण्यासाठी जतीनमध्ये काय सुरू लागलं, घाबरायला लागला. जसं ऑडिशन जवळ यायला लागलं तसं तो घाबरायला लागला. मेक 2 ends meet ह्याचा तर काही इथं अर्थ लागत नाही. ओके, म्हणजे सकाळ संध्याकाळ खाण्याची भ्रांत असणारा सकाळ संध्याकाळ कसं बसं पोट भरत आहे असं याचा मेक 2 ends meet असा याचा अर्थ होतो. जरी माहीत नसला तरी काही प्रॉब्लेम नाही. थोडा तुम्ही मिनिंगवर फोकस करा. जशी ऑडिशन जवळ येईल तसं जतीनला जजेस समोर परफॉर्म करणाऱ्या भीती वाटेल. या अर्थानं कुठलं तुम्हाला फ्रेज वाटते, तर या अर्थानं एकच फ्रेज आहे, ती म्हणजे कोणती, गेटिंग कोल्ड फीट. गेटिंग कोल्ड फीट म्हणजे काय, त्याचे पाय थरथरायला लागले, तो घाबरायला लागला. लक्षात आलं. याचं मिनिंग माहीत असलं तर ठीक आहे, अदरवाईज 10 मिनिटं जरी विचार केला याचा आन्सर मिळणार नाही. हे सॉल्व्ह करण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. एकतर आन्सर माहीत आहे किंवा माहीत नाही, बाकी काही करू शकत नाही. आफ्टर अ लॉंग डे ऑफ वर्क आय एम फीलिंग कम्प्लिटली ड्रेन ऑफ अँड जस्ट वॉन्टेड टू रिलॅक्स ॲट होम. दिवसभर काम केल्यानंतर तुम्हाला कसं फील होतं, दिवसभर काम केल्यानंतर मला कम्प्लिटली असं एक्झॉस्टेड फील होतं. बरोबर, असं म्हणतो ना, आज मला एकदम एक्झॉस्टेड फील होत आहे, दमलोय मी भयंकर. तर एक्झॉस्टेड फील होणे या अर्थानं आपल्याला बघायचं आहे. आफ्टर अ लॉंग डे ऑफ वर्क आय लेफ्ट प्युअरली ड्रेन ऑफ. ड्रेन ऑफ हा शब्द चुकीचा आहे. ड्रेन ऑफ म्हणजे काय, ड्रेन ऑफ म्हणजे तुम्ही पाणी भरले ते ड्रेन ऑफ करता असं होतं ना. ड्रेन ऑफ तर होणार नाही, ड्रेन ऑफ हे चुकीचं आहे. त्यामुळं हे 3 तर कॅन्सल होणार, हे 2 कॅन्सल झाला, हा 2 राहील. आय फेल्ट की आय फील येणार. आय जस्ट वॉन्टेड टू रिलॅक्स ॲट होम. वॉन्टेड मध्ये तुम्हाला की सिंपल पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आणि इथं अँड आहे. सो आपल्याला कॉन्टिन्युटी ऑफ टेन्स मेंटेन करायचं असतं. कॉन्टिन्युटी ऑफ टेन्स मेंटेन करण्यासाठी तुम्हाला इथं देखील सिंपल पास्ट टेन्स टाकावा लागेल. सिंपल पास्ट टेन्स तुम्हाला कुठं दिसतो, तर आय फेल्ट हा दिसतो, आय फील हा दिसत नाही. आय फेल्ट कम्प्लिटली ड्रेन आउट म्हणजे मला काय वाटलं, पूर्ण एक्झॉस्टेड फील झालं, पूर्णपणे मी दमलो.
सो आन्सर काय येणार ऑप्शन सी हे येणार आहे. ओके, पुढे जाऊया. टिल अ मेजर बॉलिवूड स्टार ओपन अप अबाउट हर स्ट्रगल, these subject of depression rarely featured in public discourse in India. these subject तर येणार नाही, कारण सब्जेक्ट हे सिंग्युलर आहे, these प्लुरल आहे, मग these तर येणार नाही. सो काय असणार आहे? while subject of depression rarely featured in public discourse, this subject of depression, yes, this subject आहे ना, सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर आहे, सो this subject of depression rarely featured in public discourse in India till major Bollywood star open up about her struggle, this subject of depression, लक्षात आलं, this subject of depression rarely featured in public discourse in India. So B is the correct answer. हे का करेक्ट नाही, ते का करेक्ट नाही, ते का करेक्ट नाही असा विचार करायचा नाही. हे करेक्टच नाही आहे तर हे का करेक्ट नाही असा विचार करायचा का? असा उलटा विचार केला इंग्लिश तुमचं कधीच इम्प्रूव्ह होणार नाही. नेक्स्ट आहे एरर डिटेक्शन. अगेन 10 गोल्डन रूल. 10 गोल्डन रूल वाला जो आहे हे आता मी आत्ता सांगणार नाही आहे, कारण त्याच्यावर 2 तासाचा व्हिडिओ मी केलेला आहे. एकदा तो व्हिडिओ बघा, तुम्हाला 100% 5 जर क्वेश्चन आले तर 3 तरी जमतील, 10 आले तर 7 तरी जमतील. एरर डिटेक्शन सिंपल आहे बघा. ABCD 4 पार्ट केलेले आहेत, कुठल्या पार्टमध्ये एरर आहे असं तुम्हाला विचारले. नो एरर असेल तर नो एररला क्लिक करायचं आहे. बाय द टाइम ही हॅज कम्प्लिटेड हिज वर्क, वी विल हॅव ऑलरेडी स्टार्टेड द मीटिंग. थोडंसं मिनिंगवर फोकस करा, ग्रामर थोडं बाजूला ठेवूया. आपण बाय द टाइम ज्यावेळी त्यानं त्याचं काम पूर्ण केलं असेल त्यावेळी आपली मीटिंग ऑलरेडी सुरू झाली असेल. ज्यावेळी त्याचं काम पूर्ण होईल, फ्युचरमध्ये पूर्ण होईल, त्यावेळी आपली ऑलरेडी मीटिंग स्टार्ट झाली असेल. फ्युचर बद्दल बोलतोय मी, फ्युचर रेफरन्स आहे माझा, फ्युचर बद्दल बोलतोय. माझं ऑलरेडी काम सुरू, आपली मीटिंग ऑलरेडी सुरू झाली असेल ज्यावेळी त्याचं काम फ्युचरमध्ये कंप्लीट होईल. लक्षात आलं, फ्युचर मध्ये कंप्लीट होईल. म्हणजे कुठला टेन्स पाहिजे आपल्याला? फ्युचर परफेक्ट टेन्स. सो फ्युचर परफेक्ट टेन्स कसा असणार? बाय द टाइम ही हॅज कम्प्लिटेड, हा झाला आपला प्रेझेंट परफेक्टेड, हॅज प्लस V3, त्यामुळे हे तर येणार नाही. सो काय येणार या ठिकाणी? बाय द टाइम ही विल हॅव कम्प्लिटेड, will have completed, future perfect tense, will have completed his work, we will have already started the meeting. फ्युचर मधले 2 या ठिकाणी टाइम रेफरन्स दिलेले आहेत. लक्षात आलं. सो आन्सर काय येणार? बी मध्ये एरर आहे. आता बघा, ज्यांचं रीडिंग चांगलं असतं ना त्यांना रीड केल्या केल्या सेन्स होतं की बाबा या पार्टमध्ये एरर आहे. आता सेन्स होतं म्हणजे जादू नाही आहे ती. जर तुम्ही बँकिंगमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलांना विचारलं तर तुम्ही एरर डिटेक्शन कसं सॉल्व्ह करता, ते म्हणतील आम्ही रूल वगैरे काय आठवत नाही, आम्ही सेन्स करतो. सेन्स करतो म्हणजे रिडिंगच एवढं झालेलं असतं की रूलची आवश्यकताच पडत नाही एरर डिटेक्शनसाठी. तरी देखील 10 रूलवाला जो व्हिडिओ आहे तो न विसरता बघा. नेक्स्ट 18. हिज ट्राउझर वॉज स्लाइटली टू शॉर्ट अँड टाईट ॲज वेल. हा मला एक गोष्ट आहे बघा, असे काही शब्द असतात, असे काही नाउन्स असतात जे कंपल्सरी प्लुरल मध्ये यूज केले जातात. जसं स्पेक्टॅकल्स, 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 युअर स्पेक्टॅकल्स आर नाईस. स्पेक्टॅकल्स हा जरी सिंगल असला तरी त्याच्यासोबत येणारं वर्ब जे आहे हे प्लुरलच येणार आहे. पॅन्ट्स, युअर पॅन्ट्स आर नाईस. तसंच सीझर्स, सीझर्स म्हणतो ना आपण, कैची, कात्री, सीझर्स आर देअर. याचा अर्थ 4-5 सीझर्स आहेत असं नाही, सिंगल जरी असली तरी आरच येणार, भरपूर जरी असल्या तरी आरच येणार. सो असे काही नाउन्स असतात जे कंपल्सरी प्लुरल मध्ये घ्यायचे असतात. सो ते आहे ट्राउझर. सो हिज ट्राउझर्स आर स्लाइटली टू शॉर्ट अँड टाईट ॲज वेल अराउंड हिज वेस्ट. आर टाका किंवा वर टाका, नो प्रॉब्लेम. सो ए मध्ये एरर असणार आहे. नेक्स्ट, I would have never been able to get a specialized degree unless if I would have not opted for India. जर मी इंडियासाठी ऑप्ट आउट केलं नसतं तर मला कधीच स्पेशलाइज डिग्री मिळाली नसती. एक लक्षात घ्या, अनलेस जो आहे हा तुम्हाला एक निगेटिव्ह गोष्ट सांगतो. यू विल नॉट गेट सिलेक्ट अनलेस यू कम्प्लीट, अनलेस यू वॉच दिस व्हिडिओ. लक्षात आलं. जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघणार नाही तोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही या टाईपमध्ये. सो अनलेस हे निगेटिव्ह टाकलं असेल तर अनलेस आणि इफ हे एकत्र कधी
येणार नाही, त्यामुळे एरर आहे सी मध्ये. सो इफ हे मला काढून टाकायला पाहिजे. हे कसं कळतं? रूल बघा काय नाही, हे मिनिंग वर कळतं, याला कुठलाही ग्रामरचा रूल नाही. ओके, हे मिनिंग वरून तुम्हाला ठरवायचं असतं. काहीतरी चुकलंय यामध्ये, बी मध्ये, सी मध्ये. नेक्स्ट, needless to say, no sooner were all these large rather expensive operations finished. सो नो सुनर च्या नंतर, नो सुनर च्या नंतर तुम्हाला स्ट्रक्चर माहित असेल, तुम्ही शिकवलं पण असेल. नो सुनर च्या नंतर येतं दॅन. कुठे आहे बघा? ऑपरेशन्स फिनिश व्हेन. व्हेनच्या ठिकाणी काय आलं पाहिजे होतं? दॅन आलं पाहिजे होतं. दॅन द मेन इलेक्ट्रिसिटी वॉज ब्रॉट इन. सो बी मध्ये एरर आहे. याचं मिनिंग काय आहे? आपल्याला काय कामाचं नाही, आपल्याला फक्त एरर काढायचं आहे. नेक्स्ट, इट इज वाइडली बिलीव्ड. सो गोल्डन रूल तुम्हाला मी एक सांगितला होता, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की am, is, are, was, were याच्या नंतर V3 और VING येतं. ऑब्विसली याला काही एक्सेप्शन आहेत. आय एम अ टीचर याच्यामध्ये तर आलं नाही आहे. सो वर्ब जर असेल तर एकतर V3 किंवा VING येतं. सो इट इज च्या नंतर वाईडली हे ॲडवर्ब आहे. ओके, हे काय वर्ब नाही आहे, हे ॲडवर्ब आहे. याच्या नंतर एकतर VING किंवा वर्ब जे आहे ते V3 पाहिजे होतं. इथं बिलीव्ह आहे, म्हणजे ऑब्विसली ए मध्ये एरर आहे. इथं बिलीव्ड ईडी पाहिजे होतं. ओके, नेक्स्ट म्हणजे एरर आहे ए मध्ये. 22, नॉट ओनली द स्टुडंट्स बट ऑल्सो. नॉट ओनली शुड बी फॉलोड बाय बट ऑल्सो. नॉट ओनलीच्या नंतर बट ऑल्सो आहे. नॉट ओनली द स्टुडंट्स but also the principal were laughing at the joke. So were laughing हे बरोबर आहे. पण not only but also मध्ये दोन सब्जेक्ट कनेक्ट होतात. एक आहे आपला स्टुडंट्स वाला आणि दुसरा आहे आपला प्रिन्सिपल. सो नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये जो नियरेस्ट सब्जेक्ट असतो वर्बच्या त्याच्यासोबत वर्ब ॲग्री होतं, याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणतात. त्यामुळे इथं प्रिन्सिपल सिंग्युलर आहे. सो इथं सिंग्युलर वर्ब पाहिजे होतं, वॉज लाफिंग. म्हणजे एरर कशामध्ये आहे? सी मध्ये आहे. जर तुम्ही गोल्डन रूलचा व्हिडिओ बघितला असेल तरच तुम्हाला हे एक्झाम मध्ये अटेम्प्ट करायचे आहेत. अदरवाईज तुम्हाला हे सरळ स्किप करायचे आहेत. नेक्स्ट टाईप आहे फिल इन द ब्लँक. हा बघा, हा तर क्वेश्चन टाईप माहित असेल तुम्हाला. एक ब्लँक दिलेला असतो, 4 तुम्हाला पर्याय दिलेले असतील, यातला एकच पर्याय यामध्ये बसणार आहे. तुम्ही जरा कुठला येतो हा विचार करा. तोपर्यंत मी जलग्रहण करतो. ओके, नाउ क्वेश्चन 23 काय दिले बघा. सो ब्लँक आहे. हे वाचण्यामध्ये वेळ घालवू नका, उगाच तुम्ही खूप म्हणजे नको त्या गोष्टीमध्ये वेळ घालवा. याचं उत्तर एकतर तुम्हाला माहित आहे किंवा माहित नाही. माहित असेल तर अटेम्प्ट करा, माहित नसेल तर स्किप करून टाका. वेळ घालवायचा नाही. व्होकॅब्युलरी महत्वाची आहे यामध्ये. त्याचबरोबर रीडिंग स्किल देखील महत्वाचा आहे. शब्द सोपे असतात. मेनी ऑर्गनायझेशन्स आर वर्किंग टायरलेसली टू रेज अवेअरनेस अबाउट स्पेसीज अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटेक्टिंग देअर नॅचरल हॅबिटॅट्स. अशा स्पेसीज ज्यांचं गरज आहे, प्रोटेक्शन गरज आहे, अशा स्पेसीजना काय म्हणायचं? अवेअरनेस कुठल्या स्पेसीज बद्दल. स्पेसीज म्हणजे शब्द माहिती आहे ना, म्हणजे असे काही जाती, फुलांच्या जाती, पक्ष्यांच्या जाती, प्राण्यांच्या जाती, स्पेसीज. ओके, सो अशा कुठल्या स्पेसीज आहेत ज्यांना प्रोटेक्शनची गरज आहे, ज्या सध्या धोक्यात आहेत, लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, आणि त्याला इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे. तो कोणता? तर तो आहे एंडेंजर्ड. हा जर शब्द माहीत असेल तर तुम्ही अटेम्प्ट करायचं. अदरवाईज उरलेले 3 शब्दांचं मिनिंग तरी तुम्हाला माहित असलं पाहिजे. सो इथं एंडेंजर्ड. युबिक्युटस म्हणजे सगळीकडे अवेलेबल असणारे. सिंथेटिक डाय वगैरे तुम्हाला माहित असेल. अबंडंट म्हणजे पुष्कळ. ऑब्विसली याच्याशी काय देणं घेणं मला नाही आहे, मला हे आन्सर पाहिजे होतं एंडेंजर्ड. बाकीच्याचं मिनिंग जरी माहीत नसलं तरी मला 1 मार्क मिळाला. पुढे जाऊया. 24, ड्युरिंग द ट्रायल द डिफेन्स अटॉर्नी विल एव्हिडन्स टू शो द डिफेंडंट्स इनोसन्स. सो बघा, हे जे विल आहे, विलच्या नंतर पहिली गोष्ट V1 येणं. V1 वर्ब आलं पाहिजे. हाईड, कन्फ्यूज, अड्यूस, मिसलीड सगळेच वर्ब आहेत. त्यामुळे याचा तर ट्रिकचा काय उपयोग नाही.
ड्युरिंग द ट्रायल द डिफेन्स अटॉर्नी विल एव्हिडन्स टू शो द डिफेंडंट्स इनोसन्स. सो आपला डिफेंडंट जो आहे तो इनोसंट आहे हे सांगण्यासाठी ट्रायल चालू असताना त्याचा जो अटॉर्नी आहे, वकील आहे, तो काय करेल तर तो एक असा पुरावा सादर करेल. सो पुरावा सादर करणे, प्रेझेंट करणे या अर्थानं कुठला शब्द आहे? हाईड करेल का? हे तर नाहीये. कन्फ्युज का? नाही. पुरावा सादर करेल या अर्थानं पाहिजे. मिसलीड करेल का? नाही. सो उत्तर काय येणार? अड्यूस. यामध्ये मी फोकस कशावर केला बघा, हे शब्द सोपे आहेत. हाईड, कन्फ्यूज, मिसलीड. इथं कुठला शब्द येऊ शकतो तर या ठिकाणी प्रेझेंट या अर्थाने शब्द येऊ शकतो. टू शो समथिंग, दाखवेल या अर्थाने. मग याच्या जवळ जाणारा कुठला शब्द आहे हा मी शोधला. बरेच मुलं काय करतात, एक एक शब्द यामध्ये टाकून बघतात. एक एक शब्द टाकून आन्सर मिळण्याचे चान्सेस 50% राहतात. लक्षात घ्या, 50% चान्सेस आहेत की तुम्ही चुकणार आहे. जर तुम्ही क्वेश्चन कडून आन्सरकडे येण्याची एकदा टेक्निक तुम्हाला कळली की मग हे सोपं आहे. पुढे जाऊया. इफ यू वॉन्ट टू सेव्ह लाईव्स विदाउट स्पेंडिंग अ डाईम. डाईम मीन्स पैसा. डू थिंक अँड डोनेट ब्लड. सिंपल आहे बघा, मिनिंगवर फोकस करा. जर तुम्हाला एकही पैसा खर्च न करता लोकांचे आयुष्य वाचवायचे असतील तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे डोनेट ब्लड. ब्लड डोनेशन करायचं आहे. ही ब्लड डोनेशन करायची जी गोष्ट आहे ही कशी आहे? रूड आहे का? नाही. सेल्फिश आहे का? नाही. मीन एखाद्या व्यक्ती मीन असतो ना, फिश म्हणतो आपण मीन. सो तो कसा असणार? काइंड थिंक. ओके. सो आन्सर काय येणार याचं? बी हे आन्सर येणार. शी वोर अ ड्रेस फ्रॉम 1950s. असा ड्रेस तिनं घातला होता जो 1950 मधला होता. टू द पार्टी अट्रॅक्टिंग कॉम्प्लिमेंट्स फॉर इट्स टाइमलेस एलिगन्स अँड स्टाईल. पूर्वीचा ड्रेस याला कुठला शब्द आहे? पूर्वीची गाडी. कुठल्या कार असतात? ओल्ड ड्रेस ना. ओल्ड असा शब्द येणार नाही. मॉडर्न तर येणार नाही, ऑर्डिनरी तर येणार नाही, न्यू तर येणार नाही. कुठला शब्द तुम्हाला माहित आहे? हे माहित आहेत म्हणून मी ऑप्शन एलिमिनेट केले. तर अदरवाईज मी डायरेक्टली आन्सर काढलं असतं. विंटेज ड्रेस. विंटेज कार्स ऐकला असेल. ओके. बघा, विंटेज जर तुम्हाला इथं बसत असेल तर ह्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. मी असं अज्युम केलं की हा शब्द तुम्हाला माहित नाही म्हणून मी हे शब्द काढून टाकले. अदरवाईज माझा अप्रोच तर या क्वेश्चन कडून आन्सरकडे येणे हाच असतो. नेक्स्ट. बिकॉज आय टिपिकली हेट सायन्स फिक्शन मूवीज आय डू नॉट एक्सपेक्ट धिस मार्स थ्रिलर टू मी. बिकॉज हा शब्द आला बघा आपला सिग्नल वर्ड. आय टिपिकली हेट सायन्स फिक्शन मूवीज. सायफाय मूवीज मला आवडत नाहीत. सो आय डू नॉट एक्सपेक्ट धिस मार्स थ्रिलर. मंगळ ग्रहाबद्दलचा हा जो मूवी आहे तो मला काय करणार नाही तर तो मला अट्रॅक्ट करणार नाही. ओके. सो आपण यामध्ये बघा अजून एक महत्वाचा तुम्हाला गोल्डन रूल सांगतो. 2 च्या नंतर येतं V1. ऑब्विसली याला एक्सेप्शन आहेत पण हा गोल्डन रूल लक्षात ठेवा. 10 गोल्डन रूल मध्ये तुम्हाला मिळून जाईल. पण इथं सगळेच V1 टाकलेले आहेत. एक्झाम मध्ये असं होणार नाही. इथं V2 V3 वगैरे मिळून जातील तुम्हाला. एक्झाम मध्ये खूप सोपं असतं. उगाच मी इथं मी स्वतः क्वेश्चन तयार केलेत म्हणून थोडेसे इकडे तिकडे मला सोपे वाटले असतील म्हणून मी टाकलेला आहे. बिकॉज आय टिपिकली हेट सायन्स फिक्शन मूवीज आय डू नॉट एक्सपेक्ट दिस मार्स थ्रिलर टू एंटरटेन मी. या अर्थानं पाहिजे. या अर्थानं कुठला आहे? टू एंटरटेन मी, टू एनग्रोस मी. आता बघा, एंटरटेन माहीत नसेल तर कन्फ्यूज करणार, हा तर येणार नाही. बोर मी, स्केअर मी, तुम्हाला काय करणार नाही? एंटरटेन करणार नाही. एनग्रोस मी हा या ठिकाणी येणार. हे बघा, एकतर तुम्हाला आन्सर माहीत आहे किंवा माहीत नाही. दुसरा याच्यामध्ये मध्यम मार्ग नाहीये. एकतर माहीत असेल तर क्लिक करा, नसेल तर पुढे जा. वेळ घालवायचा नाही. हा क्वेश्चन 10 मिनिटं घेऊन बसला म्हणून सॉल्व्ह होणार नाही. नेक्स्ट आहे क्लोज टेस्ट. इंटरेस्टिंग क्लोज टेस्ट आहे. थोडीशी डिफिकल्टी लेवल ज्यादा ठेवली आहे पण याच्यापेक्षा सोपं तुम्हाला येऊन जाईल. एकदा तुम्ही ट्राय करा. थोडंसं पॉज करून तुम्ही बघू शकता. सो क्लोज टेस्ट नेमकं कसं असतं बघा. हा क्वेश्चन टाईप समजून घ्या. यामध्ये तुम्हाला पॅराग्राफ असा दिला असतो. या पॅराग्राफ मध्ये नंबर असतात असे 1 2 3 4 5 6 किंवा ABCDE असे असणार आहेत. मग इथं प्रश्न असतो A च्या ठिकाणी काय येईल, B च्या ठिकाणी काय येईल. लक्षात आलं. सो 2 च्या ठिकाणी या 5 पैकी कुठला पर्याय येईल, 2 च्या ठिकाणी या 5 पैकी कुठला येईल, 3 च्या ठिकाणी हे 3 लिहिलेले ना,
या ठिकाणी ब्लँक आहे. फिल इन द ब्लँकचा हा झाला, पण फिल इन द ब्लँकचा हा मोठा भाऊ क्लोज टेस्ट असं म्हणून ओळखला जातो. ओके, सो 3च्या ठिकाणी हा 5 पैकी कुठला येईल? 4च्या ठिकाणी 4 लिहिले ना, 4च्या ठिकाणी कुठला येईल? सो लेट्स स्टार्ट सॉल्विंग दिस क्वेश्चन. ॲडिशनली द ऑफ लर्निंग इज अ मेजर इश्यू. काय मेजर इश्यू आहे बघा? ऑफ लर्निंग. सो ऑफच्या आधी, ऑफच्या या प्रपोजिशनच्या आधी इथं काय येईल? द टेस्ट ऑफ लर्निंग, अपाथी ऑफ लर्निंग, इन्फेरियरिटी ऑफ लर्निंग, वर्थ ऑफ लर्निंग, की क्वालिटी ऑफ लर्निंग मेजर इश्यू आहे? क्वालिटी ऑफ लर्निंग हा मेजर इश्यू आहे. हे बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी करेक्ट ओळखलं असेल. काय इश्यू आहे? क्वालिटी ऑफ लर्निंग हा मेजर इश्यू आहे. अँड रिपोर्ट शो दॅट चिल्ड्रन आर नॉट क्लास अप्रोप्रिएट लर्निंग लेवल. रिपोर्टमध्ये असं दिसून आलंय की मुलांना ही जी क्लास अप्रोप्रिएट लर्निंग लेवल आहे, म्हणजे 5वीची लेवल 5वीच्या मुलांना जमत नाही आहे, ही लेवल ते काय करत नाही आहेत, ही लेवल ते अचीव करू शकत नाही आहेत. हे एका रिपोर्टमध्ये दिसून आलेलं आहे. चिल्ड्रन आर नॉट अचीविंग, या ठिकाणी काय पाहिजे होतं? अचीविंग. थोडंसं टार्गेटिंग देखील तुम्हाला जवळ वाटू शकतं, पण माझ्या मते अचीविंग हा करेक्ट शब्द आहे. मी अगेन बघा क्वेश्चन कडून आन्सर कडे येत आहे. हा इथं का नाही, हा इथं का नाही, हा इथं का नाही, असं करून वेळ घालवत नाहीये. ओके, अचीविंग क्लास अप्रोप्रिएट लर्निंग लेवल अकॉर्डिंग टू प्रथम अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन 2013 रिपोर्ट. सो प्रथम ही एक NGO आहे. सो यांच्या या रिपोर्ट प्रमाणे टू 78% ऑफ चिल्ड्रन इन स्टँडर्ड 3, तिसरीतली 78% अँड अबाउट 50% ऑफ चिल्ड्रन इन स्टँडर्ड 5 कॅनॉट एट रीड स्टँडर्ड 2 टेक्स्ट. स्टँडर्ड 2 टेक्स्ट म्हणजे तिसरी मधली 78% मुलं आणि 5वी मधली 50% मुलं ही अजूनही दुसरीची पुस्तकं वाचू शकत नाही. सो इथं बघा, इथं 78, इथं देखील एक आकडा दिलाय. अबाउट 50% म्हणजे काय? अप्रॉक्सिमेटली 50%. सो इथं देखील अप्रॉक्सिमेटली 78% पाहिजे होतं. अप्रॉक्सिमेटलीच्या ऐवजी अप्रॉक्सिमेटली येणार नाही, कारण इथं 2 आलेला आहे. सो अप्रॉक्सिमेटली या अर्थानं कुठला शब्द येणार? जवळपास या अर्थानं. सो जवळपास या अर्थानं थर्ड मध्ये तुम्हाला कुठला मिळतो? सिक्युअर स्लॅम शट क्लोज. क्लोज टू 78% म्हणतो ना आपण, अप्रॉक्सिमेटली जवळपास 78% याप्रमाणे. पुढे अरिथमॅटिक इज ऑल्सो कॉज फॉर as only 26% students in standard 5 can do a division problem. 5वीची मुलं फक्त 26% मुलं डिव्हिजन प्रॉब्लेम जर करत असतील तर अरिथमॅटिक हा काय आहे? एक कॉज फॉर, काळजी करण्याचा विषय आहे. कॉज फॉर कन्सर्न आहे. सो कॉज फॉर काय आहे? कन्सर्न आहे. आन्सर येणार चौथा ऑप्शन. हा इथे का नाही, हा इथे का नाही असं मी करत नाहीये. माझा अप्रोच थोडासा समजून घ्या. त्यानंतर 5वं, without immediate and urgent help, these children cannot effectively in the education system. जर या मुलांना आपण इमिजिएट आणि अर्जंट हेल्प केली नाही तर ही मुलं काय करू शकत नाहीत? या एज्युकेशन सिस्टम मध्ये काय करू शकत नाहीत? काय करू शकत नाहीत? एज्युकेट, रिटेड, मुवमेंट, इव्हॉल्युशन की प्रोग्रेस काय करू शकत नाहीत? जण त्यांना हेल्प केली नाही तर ते प्रोग्रेस करू शकत नाहीत. सो उत्तर येणार ऑप्शन 5. लक्षात आलं? सो नेमकं माझा विचार कसा चालतो यावर तुम्ही फोकस करा. माझा माइंडसेट कसा आहे, म्हणजे थॉट प्रोसेस कशी चालते, मी आन्सरकडे कसा चाललोय यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. नाउ हा क्लोज टेस्ट होता. पुढचा क्वेश्चन टाईप याच्यापेक्षा सोपा तुम्हाला येईल. डोंट वरी, जमेल 100% तुम्हाला. नाही जमला लगेच स्किप करा, पुढचा सॉल्व करा. चौथा नाही जमला 5वा सॉल्व करा. 5वा, तिसरा नाही जमला 4थ्याकडे जा. पुढे गेल्यानंतर कुठे ना कुठेतरी क्ल्यू तुम्हाला मिळून जाईल आणि हे सुटेल तुम्हाला. नेक्स्ट टाईप आहे वर्ड स्वॅप. ओके, पुढे जाण्याच्या अगोदर मला परत एकदा आठवण करून द्यावी लागते. प्लीज सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही इथपर्यंत आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत त्याच्यापेक्षा डबल टिबल व्ह्यूज येत आहेत, पण मुलं सबस्क्राईबच करत नाहीत. आता हे मला कळत नाही. पहिली गोष्ट, मी तर टेट 2025 साठी कधी पेड बॅच घेतली नाही आणि फ्युचरमध्ये देखील घेणार नाही. मग काय सबस्क्राईब तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता? सबस्क्राईब करा, त्याला तर काय पैसे पडत नाही, बरोबर ना? पण एक अप्रिसिएशन लागतं ना. कमेंट बरेच जण करतात, पण अप्रिसिएट करायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता? सबस्क्राईब करून टाका. तुमच्या मित्राला सबस्क्राईब करायला सांगा. एवढं जरी झालं ना तरी बरं वाटेल आम्हाला. हा बाबा, आपण जे एफर्ट्स घेतोय त्याला कुठून
कुठं ना कुठेतरी त्याला एक चांगली रिस्पॉन्स मिळत आहे. अदरवाईज आम्ही समजणार आम्ही व्हिडिओ टाकत आहे आणि मुलांना हे आवडत नाही, मग आम्ही कशाला व्हिडिओ तयार करू, बरोबर ना. ऑलरेडी माझा बँकिंगच्या बॅचचा एवढा लोड आहे, बँकिंगचं घेतो मी, स्टाफ सिलेक्शनचं घेतो, रेल्वेचं घेतो, त्याचा एवढा लोड आहे. सो त्यातून वेळ काढून करायचं म्हटलं ना की खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. एफर्ट्स जर तुम्हाला आवडले असतील निश्चित तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ह्या एफर्ट्ससाठी. ओके. आणि असं नाही की मी कुठलेही एक प्रश्न काढले आणि तुमच्यासमोर घेऊन आलो. फार मला विचार करावा लागतो, बाबा ही लेवल जी आहे ही एक्झामला विचारले जाऊ शकते का, ह्याच्यापेक्षा थोडीशी वरची मी लेवल घेतो. म्हणजे कसं थोडीशी जादा नाही, थोडीशी वरची लेवल घेतो. म्हणजे एक्झाममध्ये गेल्यानंतर तुम्हाला वाटलं पाहिजे अरे हा क्वेश्चन टाईप तर सरांनीच शिकवला होता, एवढं तरी आठवलं ना, बास. ओके. सो नेक्स्ट आहे आपला वर्ड स्वॅप. सो वर्ड स्वॅप मध्ये वर्ड इंटरचेंज असं देखील आपण म्हणू शकतो. यामध्ये काय डायरेक्शन रीड करू शकता तुम्ही. मी याच्यामध्ये वेळ नाही घालवणार, मी डायरेक्शन थोडक्यात तुम्हाला सांगतो. यामध्ये तुम्हाला ABCDE असे 5 शब्द बोल्ड केलेले म्हणजे इथं रेड कलर मध्ये दिसत आहे. हे त्यांच्या योग्य ठिकाणी असतीलच असे नाही, त्याच्या योग्य ठिकाणी असतीलच असे नाही. काही शब्दांची जागा तुम्हाला एकमेकांच्या सोबत इंटरचेंज करावी लागेल. याचा अर्थ काय, AB हा ऑप्शन तुम्ही कधी यूज करायचा जर A हा B च्या ठिकाणी गेला आणि B हा A च्या ठिकाणी आला तर. ओके, लक्षात आलं. तर AB हा ऑप्शन, BC आणि AD हा शब्द कधी, हा ऑप्शन कधी चूज करणार, B हा C च्या ठिकाणी जाणार, C हा B च्या ठिकाणी येणार आणि A हा D च्या ठिकाणी जाणार, D हा A च्या ठिकाणी येणार. याला म्हणायचं वर्ड स्वॅप. काय म्हणायचं याला, वर्ड स्वॅप. ओके, क्वेश्चन सॉल्व करूया. माय ट्रॅव्हल had to father from one city to another owing to his wide business. वाचल्या लक्षात येतं काहीतरी चुकलेलं आहे. माय ट्रॅव्हल हॅड टू फादर हेच काहीतरी चुकीचं वाटतं. सो माझे कोण, माझे वडील, माय सिटी, माय फादर, माय बिझनेस. काय येणार, माय फादर हॅड टू च्या नंतर मगाशीच मी तुम्हाला सांगितलेला गोल्डन रूल, टू च्या नंतर येतं V1 कुठला आहे ऑप्शन, ओइंग तर V1 नाही आहे, बिझनेस हा वर्बच नाही आहे, सिटी हा वर्ब नाही, फादर हा वर्ब नाही, ट्रॅव्हल हाच आहे. म्हणजे ट्रॅव्हल हा इथं येणार म्हणजे हा B कुठे जाणार, इथं येणार. सो BA हा ऑप्शन बघूया कुठं आहे, म्हणजेच AB हा ऑप्शन इथं आहे आणि इथं आहे. सो आपल्याला D देखील चेक करायला पाहिजे. माय फादर हॅड टू ट्रॅव्हल फ्रॉम वन सिटी टू अनादर ओइंग टू हिज वाईड बिझनेस. ओइंग टू म्हणजे बिकॉज ऑफ हिज वाईड बिझनेस. ओइंगच्या पुढे काय येतं, टू हे प्रपोजिशन येतं, त्यामुळं DE करेक्ट आहे. आन्सर तुमचं फक्त येणार AB. हे इंटरचेंज करावे लागतील. काय म्हणायचं या क्वेश्चन टाईपला, वर्ड स्वॅप. लक्षात आलं, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. थोडंसं पॉज करा, तुम्ही ट्राय करा. IBPS चा हा आवडता क्वेश्चन टाईप आहे, जमेल तुम्हाला, नक्की जमेल. There is a new started center coaching near our train. इथं वाचल्या कळतं काहीतरी चुकलेलं आहे. सो देर इज हे तर करेक्ट आहे. सो देअर तर करेक्ट आहे. देर इज अ न्यू व्हॉट, न्यू काय आहे, सेंटरच्या अगोदर काय येणार, देर इज अ न्यू कोचिंग सेंटर. सो सेंटर C च्या ठिकाणी गेला, सो C वाला आहे तो B च्या ठिकाणी आला, सो B इथं जाणार. सो CB म्हणजेच BC कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, BC एकाच ऑप्शन मध्ये आहे. सो आन्सर तुमचं असणार आहे BCD. DE मी चेक करणार नाही कारण मला माहिती आहे 100% BC करेक्ट आहे. DE शोधण्यामध्ये मला वेळ घालवायचा नाही. ओके, नेक्स्ट. वाक्याचा याचा एक फायदा तुम्हाला सांगतो या टाईपच्या क्वेश्चनचा. वाक्याचा पूर्ण अर्थ जरी माहित नसला तरी चालतं. तुम्हाला जे शब्द माहित आहेत ABCDE त्या शब्दावर फोकस करा. शुअर शॉट कुठला शब्द तुम्हाला व्यवस्थित वापरता येतो. कॉल्ड, सर्व्हिस, कार, डाऊन, मिडल सगळेच शब्द सोपे आहेत. सो अवर कार सर्व्हिस तर करेक्ट आहे. वी कॉल्ड अवर कार सर्व्हिस डीलर. आम्ही आमच्या कार सर्व्हिस डीलरला कॉल केला. सो A आणि B त्यांच्या योग्य ठिकाणी आहे, बरोबर. A आणि B योग्य ठिकाणी असतील तर AB हा ऑप्शन कॅन्सल झाला, BD हा ऑप्शन कॅन्सल झाला, DA हा ऑप्शन कॅन्सल झाला, AD हा ऑप्शन कॅन्सल झाला. सो आन्सर काय असणार,
नो चेंज रिक्वायर्ड, कारण ए आणि बी हे या ठिकाणी आपल्या योग्य ठिकाणावर आहेत, त्यामुळं ए बी सॉरी बी डी नाही कॅन्सल होणार, ए बी कॅन्सल झाला, ए डी कॅन्सल झाला आणि इथं देखील ए डी आहे, हा कॅन्सल झाला. सो बी डी फक्त आपल्याला चेक करायचं आहे, बी डी चेक करायचं आहे. बी देखील त्याच्या योग्य ठिकाणी आहे की, मग बी डी देखील कॅन्सल होणार. वी कॉल्ड अवर कार सर्व्हिस डीलर ॲज अवर कार ब्रोक डाऊन म्हणजे कार बंद पडली इन द मिडल ऑफ द रोड. सो नो चेंज रिक्वायर्ड. ओके, किती जणांनी करेक्ट केलं आहे? गुड. ओके, शब्द बघा, रेस्टॉरंट, वी, बफेट, ऑफर्ड, बार्बेक्यू, सगळेच सोपे आहे. रेस्टॉरंट वेंट टू काय अर्थ लागतो? नाही, म्हणजे ए तर चेंज होणार, ए चेंज होणार तर कोणासोबत चेंज होणार? एच्या ठिकाणी काय येणार? वेंटच्या अगोदर वी येऊ शकतं ना, वी वेंट टू अ रेस्टॉरंट. सो ए बी हे तर डेफिनेटली असणार आहे. ऑप्शन मध्ये शोधूया ए बी कुठं आहे. ए बी या एकाच ठिकाणी आहे. सो ए बी सी डी हेच तुमचा आन्सर असणार. सी डी बघण्याची आवश्यकता नाही, कारण हेच आन्सर असणार आहे. वी वेंट टू अ रेस्टॉरंट. बस, बाकीचं मला काय करायचंय. ओके, नेक्स्ट सेंटेन्स रिअरेंजमेंट. मगाशी बघा सेंटेन्स पॅराजंबल आपण बघितलं, पॅराग्राफ जंबल करून दिला होता, पॅराग्राफ मधले सेंटेन्स जंबल करून दिले होते. इथं काय केलेलं आहे, एक सेंटेन्स जे आहे ना त्याचे 4 पार्ट असे केलेले आहेत. ए बी सी डी ई 5 पार्ट सॉरी केलेले आहेत. हे 5 पार्ट जे आहेत, आय थिंक एक्झाम मध्ये तुम्हाला 4 पार्ट येतील, टेटच्या एक्झाम मध्ये, आणि सरळ सेवामध्ये देखील 4च येतील. सो यामध्ये काय केलेलं आहे की हे 5 पार्ट केलेत, हे जंबल केलेत. म्हणजे काय, हा पार्ट याच ठिकाणी असेल असं नाही, सेकंड पार्ट याच ठिकाणी असेल असं नाही, थर्ड पार्ट हा जो आहे हा याच ठिकाणी असेल असं नाही, चौथा पार्ट याच ठिकाणी असेल असं नाही. त्यांचा सिक्वेन्स प्रॉपर तुम्हाला लावायचं. बरेच जण यामध्ये एक मिस्टेक करतात. वेळ का लागतो सांगतो तुम्हाला. मुलं ऑप्शन वाईज सॉल्व्ह करायला जातात. ऑप्शन वाईज सॉल्व्ह करायला गेला तर वेळ जाणार, भरपूर वेळ जाणार. त्यामुळे थोडंसं आपण काय करूया, या टाईपचे सेंटेन्स सॉल्व्ह असतील तर तुम्हाला क्ल्यू शोधायला पाहिजेत. जनरली क्ल्यू जे असतात हे या जे पार्ट केलेत, ह्या पहिली 1-2 वर्ड्स, शेवटचे 1-2 वर्ड, इथंच तुम्हाला क्ल्यू मिळतात. ओके, सो आता यामध्ये मला प्रॉपर्टी, व्हायलन्स, अनलेस दे इन्व्हॉल्व, सिग्निफिकंट, दे रेअरली मेक हेडलाइन्स, आर सो कॉमन दॅट, आर सो कॉमन. व्हॉट इज सो कॉमन? आर सो कॉमन. आर सो कॉमन. काय सो कॉमन आहे? कॉमन काय आहे? रॉबरीज इन द एरिया, रॉबरीज आर कॉमन. लक्षात आलं? सो रॉबरीज इन द एरिया आर सो कॉमन दॅट, म्हणजे डीई हे मला दिसून येतं. सो डीई वाला ऑप्शन कुठे कुठे आहे? डीई वाला ऑप्शन एकच मला दिसतो. बघा, डीई वाला ऑप्शन मला एकच दिसतो. रॉबरीज इन द एरिया, रॉबरीज म्हणजे दरोडा, रॉबरीज इन द एरिया आर सो कॉमन दॅट, त्याच्यानंतर येणार सी, दे रेअरली मेक हेडलाइन्स, सी च्या नंतर येणार बी, अनलेस दे इन्व्हॉल्व सिग्निफिकंट प्रॉपर्टी डॅमेज ऑर व्हायलन्स. लक्षात आलं? डीई एकदा मिळालं की तुमचं आन्सर पटकन होऊन जाईल. ओके, सो आपल्याला करेक्ट एक लिंक मिळवायची आहे आणि बाकीचे ऑप्शन एलिमिनेट करायचे आहे. नेक्स्ट रिड्यूस वेस्ट अँड प्रमोट वॉज इंट्रोड्यूस ॲज अ मीन्स टू द न्यू रिसायकलिंग प्रोग्राम. ओके, सो यामध्ये बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं सुरुवातीला किंवा शेवटी तुम्हाला क्ल्यू मिळतो. सो गोल्डन रूल मगाशी मी तुम्हाला आत्ता जस्ट सांगितलेलं. 2 च्या पुढे काय येतं? 2 च्या पुढे येतं V1. 2 च्या पुढे येतं V1. ऑब्विसली एक्सेप्शन्स आहेत, ते समजण्यासाठी तुम्हाला गोल्डन रूल वाला व्हिडिओ बघायला पाहिजे. सो 2 च्या पुढे V1 कुठं आहे? मीन्स टू द न्यू रिसायकलिंग प्रोग्राम. इथं तर नाही आहे. 2 च्या नंतर विदिन तर येणार नाही. 2 च्या नंतर रिड्यूस, हा V1 झाला ना. सो बी च्या नंतर येणार आहे ए. हे वाक्य मला पूर्ण समजून घ्यायचंच नाही आहे. पहिली गोष्ट, मला हे वाक्य पूर्ण समजून घ्यायचंच नाही आहे. सो वॉज इंट्रोड्यूस ॲज अ मीन्स टू रिड्यूस वेस्ट, बरोबर. सो बी च्या नंतर ए, हा मला एक क्ल्यू मिळाला. बी ए ऑप्शन मध्ये कुठं आहे? बी ए इथं आहे. त्यानंतर बी ए, बी डी ए, बी डी,
बी सी एकच ऑप्शन आहे. सो आन्सर माझं ए हे असणार आहे. बाकीचं मला काय देणं ना घेणं. ओके, मला जे सोपं वाटतं म्हणजेच तुम्हाला जे सोपं वाटेल त्याच्यापासून तुम्हाला आन्सर मिळवायचं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. ट्राय करा तुम्ही. थोडंसं जरा एक काम करूया. क्वेश्चन नंबर 40 काय करूया, तुम्हाला होमवर्क देऊ की सॉल्व्ह करून दाखवू? ठीक आहे, सॉल्व्ह करूया आपण. थोडंसं तुम्हाला मोठं वाटेल. मोठं दिसलं तरी वाक्य घाबरायचं नाही. सुरुवातीला कुठेतरी तुम्हाला क्ल्यू असेल. सुरुवातीला पूर्ण वाक्य हळूहळू आपण वाचून घेऊया. द ग्लोबल फूड सिस्टम इज अलोन कुड बी इनफ टू हीट द वर्ल्ड. is alone could be enough to heat the world by the 2060 if nothing is done to change it. So carbon intensive that its emissions by more than 1.5 degree Celsius. अर्थ लागत नाही आहे. सो आपल्याला काहीतरी चेंज करायला पाहिजे. टू हीट द वर्ल्ड, टू हीट द वर्ल्ड, टू हीट द वर्ल्ड बाय 2060. हे करेक्ट येणार आहे की टू हीट द वर्ल्ड बाय मोर दॅन 1.5 डिग्री सेल्सिअस. हे करेक्ट येणार आहे. टू हीट द वर्ल्ड बाय मोर दॅन, टू हीट द वर्ल्ड बाय मोर दॅन 1.5 डिग्री सेल्सिअस. हे वाक्य जरा योग्य वाटतं. सो मला बीई हा या ठिकाणी क्ल्यू मिळतो. बीई बाय टू हीट द वर्ल्ड बाय मोर दॅन 1.5 डिग्री सेल्सिअस. बीई मला इथं दिसतं. बीई अजून कुठं आहे का? बीई मला इथं दिसतं. सो एडीबीईसी आणि डीबीईएसी या दोन मध्ये मला ठरवायचं आहे. सो दोन्ही वाक्य एकदा आपण रीड करूया. द ग्लोबल फूड सिस्टम इज अलोन could be enough to heat the world by more than 1.5 degree Celsius. आणि लास्ट आहे so carbon intensive that its emission alone could be. so हे तर येणार नाही. ADBEC आहे ना. The global food system is so carbon intensive. The global food system is so carbon intensive that its emission म्हणजे या फूड सिस्टमची इमिशन्स alone could be enough to heat the world, alone could be enough to heat the world by 1.5 degree Celsius. So सी इथे कुठे आलं? सी हा बाय द 2060 इफ नथिंग इज डन टू चेंज इट. म्हणजे काय येणार तुमचं? मी हे सी आहे, हे मला सी म्हणजे मी हेच कन्सिडर करत होतो. ठीक आहे. सो बघा वाक्य कसं होतं. ए द ग्लोबल फूड सिस्टम इज सो कार्बन इंटेन्सिव्ह दॅट इट्स emissions alone could be enough to heat the world by more than 1.5 degree Celsius by the 2060. कधीपर्यंत हीट करतील? हे 2060 पर्यंत. इफ नथिंग इज डन टू चेंज इट. जर आपण काहीच केलं नाही. सो असे काही जर कन्फ्युजन क्वेश्चन आले तर तुम्हाला काय करायचंय? सिंपली स्किप करायचं आहे. यामध्ये अजिबात वेळ घालवायचा नाही. ओके. 41 ट्राय करा तुम्ही एकदा. एक काम करूया, हे तुम्हाला मी होमवर्कला देतो. सोपं आहे म्हणून मी होमवर्कला देतो. ओके. याचा आन्सर तुम्ही कमेंट करून मला सांगा. नेक्स्ट आहे स्पेलिंग मिस्टेक. स्पेलिंग मिस्टेकची तयारी कशी करायची? स्पेलिंग मिस्टेकची तयारी अजिबात करायची नाही. स्पेलिंग मिस्टेक हे डायरेक्ट एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचं. माहीत असलं तर करायचं, माहीत नसेल सोडून द्यायचं. विषय जास्त वाढवायचा नाही. ओके. पहिलं बघा, हे शब्द रिपीट होतील का? अजिबात नाही. नवीन शब्द येतील. असे कुठले शब्द आहेत जे सतत विचारले जातात स्पेलिंग मिस्टेक मध्ये, जे एव्हरीडे तुमच्या रीडिंग मध्ये असतात ते शब्द असतात. सो तुम्हाला या 4 मधला कुठला शब्द हा चुकीचा आहे हा तुम्हाला ओळखायचा आहे. जर सगळेच करेक्ट असतील तर नो
ई हा ऑप्शन चूज करायचा आहे. पीपल हू हॅव हार्डर टाइम deviating from their regular routes may feel more uneasy or afraid when lost. सो यामध्ये बघा माझी एक सिंपल टेक्निक आहे. मला रीड केल्या प्रोनाउन्सिएशन देखील रीड करायची सवय असते. सो डिव्हिएटिंग हे कुठलं प्रोनाउन्सिएशन आहे? डेव्हिएट हे मी ऐकलं होतं. सो इथं ए काढून टाकायला पाहिजे होतं. डेव्हिएटिंग म्हणजे कशामध्ये एरर आहे? बी मध्ये एरर आहे. द सिम्बॉल ऑन द पॅकेट is a guarantee that the food has been produced organically. The symbol packet organically सगळं करेक्ट आहे. इथं मात्र GUARA पाहिजे होतं. RANTEE गॅरंटी. सिंपल आहे. पुढे जाऊया. एकतर तुम्हाला माहित आहे किंवा माहित नाही. माहित नसेल तर तुम्ही नो एरर करून याल, पण माझ्यामध्ये 4च ऑप्शन आहेत, त्यामुळे हा प्रश्न येणार नाही. बघूया. 4 असतील तर 3 शब्द तुम्हाला बोल्ड करून टाकतील, 4था नो एरर टाकणार. वन ग्रोइंग एरिया ऑफ रिसर्च, ग्रोइंग करेक्ट आहे. इज एक्सप्लोरिंग करेक्ट आहे. हाऊ ड्रॉट कॅन लीड टू क्रोनिकली, आताच LY असेल तर बघितलं होतं. क्रोनिकली म्हणजे सततचा, क्रोनिकली ड्राय सॉइल, सततचे ड्राय सॉइल, क्रोनिकली LY पाहिजे होतं. सो आन्सर काय येणार? सी येणार. नॉर्मल करेक्ट आहे. देअर इज नो सच थिंग ॲज अ कोइन्सिडन्स इन द वर्ल्ड, देअर इज ओनली इनइव्हिटेबल. कोइन्सिडन्स करेक्ट आहे, देअर करेक्ट आहे, वर्ल्ड करेक्ट आहे. इनइव्हिटेबल हा कुठला शब्द झाला? इनइव्हिटेबल नाही. तुम्ही काय करू शकता बघा, शब्द लिहून असं बघायचा. इनइव्हिटेबल हा शब्द असा लिहून बघायचा. जर तुम्हाला बऱ्यापैकी रीडिंग असेल, बऱ्यापैकी वाचन असेल, लिखाण असेल, तर लक्षात येईल की काहीतरी चुकीचं आहे यामध्ये. सो आन्सर येणार आहे तुमचं ऑप्शन डी. आता मेजर टाईप कव्हर करून झालेले आहेत. एक महत्त्वाचा टाईप आहे, त्याच्या अगोदर परत एकदा आठवण करून देतो. सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. जो पेपर तुम्हाला येणार आहे या पद्धतीचाच येणार आहे. फक्त एकच प्रश्न प्रकार राहिला आहे, तो म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेज नेमके कसे येतात, IBPS स्टाईल कशी असते, याचं मी तुम्हाला झलक देणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पॅसेज महत्त्वाचा आहे. पॅसेज माहीत आहे मला, येतो म्हणून स्किप करू नका. नेमका कसा विचारला जातो हे तुम्हाला या पॅसेजमधून कळेल. ओके. त्यासाठी थोडे मला चेंजेस करावे लागतील. ओके. सो 5 क्वेश्चन आहेत पॅसेजवर. पहिल्यांदा पॅसेज आपण समजून घेऊया. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर मी पहिल्यांदा प्रश्न सोडवू की पॅसेज. जर तुमचं रीडिंग चांगलं असेल तर ॲक्च्युली तुम्ही रीडिंग चांगलं असेल तर तुम्ही पहिला पॅसेज करा, मग क्वेश्चनकडे जा. रीडिंग चांगलं नसेल तर काय करू शकता, तर 5 किंवा 7 क्वेश्चन तुम्हाला पॅसेजवर असतील. हे प्रश्न तुम्हाला जे सिनॉनिम आणि अँटोनिम वाले आहेत ते शोधायचे आहेत आणि ते पहिला अटेम्प्ट करायचे आहेत. यामध्ये प्रश्न 2 प्रकारचे असतात, डायरेक्ट क्वेश्चन आणि इनडायरेक्ट क्वेश्चन. डायरेक्ट क्वेश्चनचा आन्सर आपल्या 10वी-12वीच्या स्ट्रॅटेजीने मिळतं. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मधले शब्द जे आहेत हे इथं मॅच करायचे आहेत, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आणि थोडेसे जे इनडायरेक्ट क्वेश्चन असतात, इन्फरन्स बेस्ड क्वेश्चन असतात, हे याचं उत्तर देण्यासाठी मात्र तुम्हाला पॅसेज समजला पाहिजे, क्वेश्चन समजला पाहिजे आणि हे 4 ऑप्शन देखील समजले पाहिजे. लक्षात आलं? सो आपण काय करूया, सुरुवात करूया. पहिल्यांदा क्वेश्चन रीड करणार नाही मी, पहिल्यांदा मी पॅसेजकडे जाणार आहे. ओके. तुम्ही ट्राय करू शकता. मी एकदा सगळा पॅसेज तुमच्या समोर स्क्रोल करतो. पॉज करून ट्राय करा, रीड करा पॅसेज. इंटरेस्टिंग पॅसेज आहे, मी स्वतः तयार केलेला आहे विथ द हेल्प ऑफ AI आणि टीचिंगच्या रिलेटेडच आहे. रीड करूया. मीना जोशी, अ गव्हर्नमेंट स्कूल टीचर इन रुरल महाराष्ट्र, स्पेंट ओव्हर 20 years टीचिंग विथ चॉक अँड टेक्स्टबुक. आता बघा, बऱ्याच जणांना असं वाटतं की इंग्लिश समजणे, अंडरस्टँडिंग करणे म्हणजे ट्रान्सलेशन करणे. असं नाही आहे. तुम्हाला दिलेलं वाक्य समजलं
की तुम्हाला ट्रान्सलेशन करण्याची गरज नाही. या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला तर याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्याच्या भानगडीत पडू नका, वेळ भरपूर जातो. मीना जोशी एका गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्येच गेली 20 वर्ष चॉक आणि टेक्स्टबुक घेऊन टीचिंग करत आहे. बट रिसेंटली शी बिगॅन युझिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो रिसेंटली त्यांनी काय केलं, त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करायला सुरुवात केली, AIचा यूज करायला सुरुवात केली. सो तुम्हाला जे पॅसेज येतात ना आपल्या IBPS मार्फत, हे जनरली असे इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज असतात, थोडेफार इमॅजिनरीज पॅसेज असतात, इन्फॉर्मेशन असते, अवघड नसतात, सोपे असतात. त्यामुळे पॅसेज पहिला रीड करणं हे माझ्या मते महत्त्वाचं ठरणार आहे. पुढे जाऊया. But recently she began using artificial intelligence tools in her classroom to support slow learners and track students' progress. पण रिसेंटली तिने AI टूल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल्स यूज करायला सुरुवात केली क्लासरूममध्ये. कोणासाठी? जे स्लो लर्नर असतात, ज्यांना पटकन कळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर स्टुडंटचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे तो जो प्रोग्रेस आहे तो ट्रॅक करण्यासाठी. अर्लियर आय वुड स्पेंड आवर्स प्रिपेरिंग मटेरियल, शी सेज. आता ती काय म्हणते बघा, सुरुवातीला मी तासन तास मटेरियल तयार करण्यामध्ये घालत होते. नाऊ AI हेल्प्स मी अंडरस्टँड व्हिच स्टुडंट नीड हेल्प अँड व्हॉट काइंड ऑफ सपोर्ट वर्क्स बेस्ट. आता AI मधून मला आता हे कळत आहे की कुठल्या स्टुडंटला, व्हिच स्टुडंट नीड हेल्प, कुठल्या स्टुडंटला मदत पाहिजे आणि कोणत्या प्रकारचा सपोर्ट त्याच्यासाठी बेस्ट ठरेल. बरोबर. पुढे जाऊया. सपोर्ट आता इथं ना बोल्ड केलेलं असेल तुम्हाला पॅसेजमध्ये. सो लगेच पॅसेजमध्ये इथं काय करायचं, क्वेश्चन शोधायचं सपोर्टच्या रिलेटेड. सिनॉनिम किंवा अँटोनिम वाला प्रश्न असणार आहे, शोधा, तुम्हाला नक्की मिळेल. इथं मिळाला बघा आपल्याला. चूज द वर्ड दॅट इज अपोजिट इन मिनिंग ऑफ टू सपोर्ट. सपोर्टला अपोजिट ॲज युज्ड इन द सेंटेन्स. सो इथं व्हॉट काइंड ऑफ सपोर्ट वर्क्स बेस्ट. सपोर्ट करण्याच्या अपोजिट काय असणार, तर असिस्ट तर असणार नाही, एनकरेज तर असणार नाही, तर सपोर्टच्या अपोजिट काय असणार आहे, अपोज करणे. बरोबर. एखाद्याला सपोर्ट करण्याच्या विरुद्ध काय, तर त्याला अपोज करणे. म्हणजे याचं उत्तर सी हे असणार. एक प्रश्न सॉल्व्ह झाला आपला वाचता वाचता. अक्रॉस मेनी स्कूल्स इन इंडिया, एस्पेशली इन सेमी अर्बन अँड रुरल एरियाज, AI is helping primary and secondary teachers manage large classrooms more effectively. So, across many schools in India, especially कुठल्या एरियामध्ये, सेमी अर्बन आणि रुरल एरियामध्ये AI काय करत आहे, प्रायमरी आणि सेकंडरी टीचरना लार्ज क्लासरूम इफेक्टिव्हली मॅनेज करण्यासाठी हेल्पफुल ठरत आहे. टूल्स लाईक, आता यासाठी काही टूल्स यूज केले जात आहेत, लाईक AI बेस्ड असेसमेंट. AI बेस्ड असेसमेंट म्हणजे तुम्हाला माहित असेल मूल्यांकन. AI बेस्ड मूल्यांकन आर रिड्युसिंग द बर्डन ऑफ रिपिटेटिव्ह टास्क सच ॲज ग्रेडिंग अँड अटेंडन्स. सो ग्रेडिंग आणि अटेंडन्ससाठी हे जे काही असेसमेंट टूल्स आहेत त्याचा तुम्हाला यूज होतो आणि त्यामुळं हे जे बर्डन आहे, काही रिपिटेटिव्ह टास्क आहेत ग्रेडिंग करणे आणि अटेंडन्स देणे, ह्याचं बर्डन कमी होत आहे. त्यामुळं दिस अलाउज टीचर्स टू फोकस मोर ऑन टीचिंग अँड गिव्हिंग अटेन्शन टू इंडिव्हिज्युअल स्टुडंट. यामुळे टीचरला मदत होत आहे, ते फोकस कशावर करू शकतात, टीचिंगवर, आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊ शकतात. टू हेल्प टीचर्स अडॉप्ट दीज टूल्स. आता टीचर्सना हे जे टूल्स आहेत ते अडॉप्ट करण्यासाठी, शिकून घेण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स अँड डिजिटल लिटरसी वर्कशॉप्स हॅव बीन इंट्रोड्यूस्ड बाय प्लॅटफॉर्म्स. काही तुम्हाला प्रोग्राम्स शिकण्यासाठी डिजिटल लिटरसी वर्कशॉप आणि ट्रेनिंग प्रोग्राम्स हे कुणी इंट्रोड्यूस केलेले आहेत, तर काही प्लॅटफॉर्म आहेत लाईक दीक्षा अँड सपोर्टेड बाय NGOज सच ॲज सेंट्रल स्क्वेअर फाउंडेशन. म्हणजे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं दीक्षा आहे. दीक्षा म्हणजे हे आपलं बँकेसाठी जसं प्लॅटफॉर्म आहे तसंच हे देखील एक प्लॅटफॉर्म आहे. हे इमॅजिनरी आहे, लक्षात घ्या पॅसेज हा. त्यामुळे हे शोधायला जाऊ नका ऑनलाईन. अँड सपोर्टेड बाय NGOज ॲज द सेंट्रल स्क्वेअर फाउंडेशन. हे NGO देखील सपोर्ट करते. दीज ऑर्गनायझेशन ऑफर AI ड्रिव्हन रिसोर्सेस अँड इंटरॅक्टिव्ह मॉड्यूल्स. आता हे काय करतात, तर काही AIचे रिसोर्सेस देतात, काही इंटरॅक्टिव्ह मॉड्यूल्स तयार करतात दॅट हेल्प टीचर, कोणासाठी, टीचरसाठी, अंडरस्टँड हाऊ टू इंटिग्रेट टेक्नॉलॉजी इन टू देअर डेली टीचिंग.
ज्यामुळं टेक्नॉलॉजी त्यांच्या डेली टीचिंगमध्ये कशी वापरायची हे त्यांना समजतं. पुढे जाऊया आपण. इन सम स्टेट पियर मेंटरशिप प्रोग्राम हॅव बीन लॉन्च. पियर वर्क, पियर म्हणजे काय, तर तुमचे पियर म्हणजे तुमच्यासोबत असणारे सहयोगी शिक्षक. तुम्ही स्कूलमध्ये असाल तर तुमचे पियर म्हणजे कोण, स्कूलमध्ये म्हणजे विद्यार्थी असाल तर तुमचे पियर कोण, तुमच्या आजूबाजूचे विद्यार्थी. तुम्ही टीचर असाल तर तुमचे पियर कोण, तर तुमचे आजूबाजूचे टीचर. तर पियर मेंटरशिप प्रोग्राम, मेंटरशिप कोण करतंय, पियरच करतायत, म्हणजे तुमचे सहयोगी शिक्षक. हॅव ऑल्सो बीन लॉन्च वेअर एक्सपिरियन्स एज्युकेटर ज्यांना या AI ची वगैरे माहिती असते, अदर्स टू ट्रेन अदर्स, बाकीच्या टीचर्सना ट्रेन करतात टू यूज AI टूल्स कॉम्पिडंटली अँड इफेक्टिव्हली. कसं कॉम्पिडंटली आणि इफेक्टिव्हली कसं वापरायचं हे शिकवत आहे. सो कॉम्पिडंटली याला कुठला क्वेश्चन विचारलाय बघा. सो कॉम्पिडंटली याच्या क्लोजेस्ट मिनिंग, मगाशी इथं अपोजिट काढायचं होतं, सपोर्टच्या अपोजिट. इथं तुम्हाला कॉम्पिडंटलीच्या जवळचा शब्द कुठला आहे, कॉम्पिडंटली, तर शायली आहे का. बघा यातला जर तुम्हाला कुठला शब्द माहित नसेल ना, तर आपण काय करू शकतो, तर ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक आपण वापरू शकतो. तर शाय तर नाही आहे कॉम्पिडंटलीच्या सिमिलर, नर्वस तर नाही आहे, फिअरफुल तर नाही आहे. सो राहिलं काय, ॲश्युअर्डली. ॲश्युअर असणार, आपण शुअर असतो, ॲश्युअर असतो एखाद्या गोष्टीबद्दल. सो ॲश्युअर्डली हे इथं करेक्ट येणार आहे, डी हे करेक्ट येणार आहे. ओके, सो 2 क्वेश्चन तर झाले आपले सॉल्व करता करता. टीचर्स रिपोर्ट दॅट AI नॉट ओनली सेव्ह टाइम बट ऑल्सो इन्क्रीजेस स्टुडंट एंगेजमेंट. टीचरने असं सांगितले की AI मुळे टाइम तर सेव्ह होतो, पण त्याचबरोबर स्टुडंटची एंगेजमेंट, स्टुडंट इन्व्हॉल्व होतात लर्निंग प्रोसेसमध्ये. फॉर एक्झाम्पल दिले बघा. इफ अ स्टुडंट स्ट्रगल्स विथ कॉन्सेप्ट, द AI सिस्टम कॅन रिकमेंड सिम्पलर एक्सप्लेनेशन्स, व्हिडिओ ट्युटोरियल्स और एक्स्ट्रा प्रॅक्टिस क्वेश्चन. ज्यावेळी स्टुडंट एखादा स्ट्रगल करतो एखादा कॉन्सेप्ट समजून घेण्यामध्ये, तर AI काय करू शकतं, सिंपल एक्सप्लेनेशन, सोप्या भाषेत एक्सप्लेनेशन देऊ शकतं. व्हिडिओ ट्युटोरियल त्याला एखादं सांगू शकतं की हा व्हिडिओ बघ, और एक्स्ट्रा प्रॅक्टिस क्वेश्चन त्याला देऊ शकतं, ज्यामुळं एक्स्ट्रा त्याचं प्रॅक्टिस होऊन कॉन्सेप्ट ती क्लिअर होऊन जाईल. AI डझंट रिप्लेस अस. मीना एक्सप्लेन, मीना म्हणजे त्या मीना जोशी ज्या टीचर आहेत, त्या ज्या AI यूज करतात, त्या म्हणतात की AI आम्हाला रिप्लेस करत नाही, म्हणजे शिक्षकांना रिप्लेस करत नाही. इट हेल्प्स अस टीच बेटर अँड रीच एव्हरी चाइल्ड अकॉर्डिंग टू देअर लेवल. हे आम्हाला उलट मदत करतं. कशाला मदत करतं, AI टीचरला रिप्लेस करत नाही, तर आम्हाला मदत करतं. कशासाठी, टू टीच बेटर अँड रीच एव्हरी चाइल्ड अकॉर्डिंग टू देअर लेवल. सो टीच बेटर टीचिंगसाठी मदत करतं, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे आम्हाला त्याच्यापर्यंत शिकवण्यासाठी मदत करतं, असं या ठिकाणी म्हणत आहे. ट्रान्सलेट बघा, मी ॲक्च्युअल ट्रान्सलेशन करत नाही आहे, याचा आशय समजून मी फक्त घेत आहे. ओके, अदरवाईज ट्रान्सलेशन करायला गेलो तर मला जमणार पण नाही, कारण माझं मराठी एवढं चांगलं नाही आहे. चॅलेंजेस लाईक इंटरनेट ॲक्सेस, आता काही चॅलेंजेस आहेत लाईक इंटरनेट ॲक्सेस, लॅक ऑफ डिव्हाइस पाहिजे ना, मोबाईल पाहिजे हातामध्ये, अँड रेजिस्टन्स टू चेंज, म्हणजे काही शिक्षक असे असतील आम्ही कशाला AI यूज करायचा असे म्हणतील, रेजिस्टन्स टू चेंज स्टील एक्झिस्ट. मेनी टीचर्स आर बिगिनिंग टू सी AI ॲज अ सपोर्टिव्ह पार्टनर इन देअर क्लासरूम. बरेचसे टीचर आता AI कडे एक आपला सपोर्टिव्ह पार्टनर आहे म्हणून असं बघत आहेत. विथ प्रॉपर गायडन्स, एव्हरी टीचर इन रिमोट रिजन्स आर फाइंडिंग न्यू कॉन्फिडन्स इन युझिंग डिजिटल टूल्स टू एनहान्स लर्निंग आउटकम. सो प्रॉपर जर गायडन्स दिलं तर रिमोट एरियामध्ये जे आहेत लोक, फार अगदी कुठल्या तरी खेडेगावामध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये राहणारे जे टीचर्स आहेत, दे आर फाइंडिंग न्यू कॉन्फिडन्स इन युझिंग डिजिटल टूल्स टू एनहान्स लर्निंग आउटकम. सो हे जे लर्निंग आउटकम आहे ते वाढवण्यासाठी याचा मदत होत आहे, त्यांना एक कॉन्फिडन्स मिळत आहे, असं यामध्ये सांगितलेलं आहे. सो AI आणि टीचिंग, AIचा टीचिंगमध्ये टीचर्स कसा यूज करत आहेत असं या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. क्वेश्चन्स 2 तर ऑलरेडी सॉल्व केलेले आहेत, 3 प्रश्न राहिले. अकॉर्डिंग टू द पॅसेज, व्हॉट इज वन डायरेक्ट बेनिफिट ऑफ AI बेस्ड असेसमेंट फॉर टीचर. AI बेस्ड असेसमेंटचा
डायरेक्ट बेनिफिट कुठे आहे. सो AI बेस्ड असेसमेंट आपण कुठं वाचलं होतं, तर AI बेस्ड असेसमेंट आपण कुठे गेलं असेसमेंट, सॉरी, AI based assessment, preparing material. Now AI helps me understand which students need help. AI based assessment. ओके, आता थोडंसं माझं कसं झालंय, माझा आय स्पॅन थोडासा या ठिकाणी जादा झालेला आहे, मोठा झालेला आहे, फार मोठा झाला आहे, त्यामुळे मला पटकन सापडत नाही आहे. ओके, सो tools like AI based assessment are reducing the burden of repetitive tasks such as grading and attendance. Okay, direct question, direct answer. So मला सांगा यातलं कुठलं आन्सर येणार. ए येणार का? अकॉर्डिंग टू द पॅसेज, व्हॉट इज वन डायरेक्ट बेनिफिट ऑफ AI बेस्ड असेसमेंट फॉर टीचर? दे हेल्प टीचर टेक मोर लिव्ह, हे तर येणार नाही. दे रिड्यूस द नीड टू अटेंड स्कूल मीटिंग, मेन्शन केलेलं नाही आहे पॅसेजमध्ये. दे मेक ग्रेडिंग अँड ट्रॅकिंग स्टुडंट प्रोग्रेस इझियर. काय सांगितलंय बघा, AI बेस्ड असेसमेंट आर रिड्युसिंग द बर्डन ऑफ रिपीटेड टास्क सच ॲज, ह्याचं बर्डन कमी होत आहे ग्रेडिंग आणि अटेंडन्स. म्हणजेच काय, दे मेक ग्रेडिंग अँड ट्रॅकिंग स्टुडंट प्रोग्रेस इझियर. बर्डन कमी करत आहेत म्हणजे या गोष्टी इझी बनवत आहेत. सो ऑप्शन येणार सी. AI नॉट ओनली सेव्स टाइम बट ऑल्सो इन्क्रीजेस स्टुडंट एंगेजमेंट. हा असेसमेंट वाल्याचा फायदा नाही आहे, हा फायदा आहे पण ह्या असेसमेंट वाल्याचा नाही आहे, हे लक्षात ठेवा. हे जर तुम्ही शोधला तर हे तुम्हाला इथं सापडेल, पण ह्या असेसमेंटचा फायदा हा इथं मेन्शन केलेला नाही आहे. सो आन्सर असणार ऑप्शन सी 46. 47 जाऊया. व्हॉट डज मीना मीन व्हेन शी सेज AI डझंट रिप्लेस अस, इट हेल्प अस? सो मीना जोशी जे आहेत त्यांनी काय म्हटलं की AI सॉरी, वाक्य कुठे गेलं ते, ओके इथं आहे वाक्य बघा. हे वाक्य काय आहे, हे काय म्हणत आहेत बघा, AI doesn't replace us. Meena explains. It helps us teach better and reach every child according to their level. ओके, वाक्य बघितलं असेल तर बघूया याच्यामधून त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. AI हॅज मेड टीचर्स अननेसेसरी. टीचर अननेसेसरी झालेत का आता? असं तर अजिबात म्हणायचं नाही. टीचर मस्ट कम्पीट विथ AI. AI सोबत स्पर्धा केली पाहिजे असं त्यांना म्हणायचं आहे का? नाही. AI सपोर्ट टीचर्स रादर दॅन टेकिंग ओव्हर देअर जॉब. सो AI काय करत आहे, सपोर्ट करत आहे टीचरला, त्यांचे जॉब काढून घेत आहे असंच त्यांना म्हणायचं आहे. सो सी येणार. डी तर येणार नाही. AI ओनली वर्क्स इन अर्बन स्कूल, हे तर अजिबात येणार नाही. सो आजचं काय येणार ऑप्शन सी. आता 48 वाला जो आहे, हा जो आहे हा बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू ॲज पर पॅसेज. पहिलं बघा, टीचर्स नाऊ स्पेंड मोर टाइम ऑन पेपर वर्क दॅन बिफोर. हे ट्रू आहे का? पेपर वर्क मध्ये सध्या त्यांचा वेळ चाललाय का? मोर टाइम ऑन पेपर वर्क दॅन बिफोर, अगोदरपेक्षा जास्त पेपर वर्क मध्ये टाइम चाललाय का AI यूज केल्यामुळं? नाही ना, AI यूज केल्यामुळे उलट टाइम हा कमी झाला आहे, हे फॉल्स आहे. AI हेल्प्स ओनली इन अर्बन प्रायव्हेट स्कूल. अर्बन प्रायव्हेट स्कूलमध्ये फक्त याचा फायदा होतोय का? सेमी अर्बन, सेमी रुरल, रुरल एरियामध्ये देखील याचा फायदा होत आहे असं सांगितलंय या पॅसेजमध्ये, त्यामुळे हे तर येणार नाही. सी बघा, AI सजेस्ट एक्स्ट्रा मटेरियल बेस्ड ऑन स्टुडंट परफॉर्मन्स. एक्स्ट्रा मटेरियल देतं का? बघूया, चेक करूया. ओके,
ओके, इथं बघा हे पहिलं फॉल्स आहे, दुसरं फॉल्स आहे. AI सजेस्ट एक्स्ट्रा मटेरियल सांगितलंय बघा या ठिकाणी. For example, if a student struggle with concept, the AI can recommend simpler explanation, video tutorial or extra practice question. म्हणजेच काय करतं, AI suggest extra material based on student performance. हे या ठिकाणी ट्रू आहे. सो सी हा आन्सर येणार. डी येतं का, दीक्षा ओनली सपोर्ट कॉलेज लेवल एज्युकेटर असं नाही, दीक्षा फक्त कॉलेज लेवल आहे असं या ठिकाणी कुठे मेन्शन केलेलं नाही आहे, त्यामुळे हे फॉल्स आहे. ओके, सो रीडिंग कॉम्प्रिहेन्शन सॉल्व करणं हे एक स्किल आहे आणि हे 2 क्वेश्चन झालेत आपले, 50 क्वेश्चन झाले. हे स्किल एका दिवसामध्ये डेव्हलप होत नाही. डायरेक्ट क्वेश्चन तुम्ही डेफिनेटली एक्झाममध्ये अटेम्प्ट करू शकता. शोधून काढा, डायरेक्ट क्वेश्चन अटेम्प्ट करा. इनडायरेक्ट क्वेश्चनच्या नादाला लागू नका. जे सिनॉनिम अँटोनिम आहेत ते तुम्हाला नक्की जमतील. एकदम सोपे सोपे शब्द असतात, आरामामध्ये जमून जातील. सो हा होता क्वेश्चन पेपर. अपकमिंग टेट एक्झाममध्ये तुम्हाला या टाईपचेच प्रश्न मिळणार आहेत, याच्यापेक्षा सोपे मिळणार आहे. बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, मुलांना घाबरवण्यासाठी म्हणून अवघड प्रश्न दिले जातात. असं नाही, मी या ठिकाणी लेवल जी दिलेली आहे या लेवल किंवा याच्यापेक्षाही सोप्या लेवल तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे. माझं असं गेस आहे की ह्याच्यापेक्षा सोपी तुम्हाला येण्याची शक्यता जादा आहे. निश्चितपणे तुम्हाला जमेल. जे प्रश्न जमतात ते पटकन करा, जे तुम्हाला माहीत नाहीत तो लगेच स्किप करा. माहीत असेल तर पटकन आन्सर येतं. 10 मिनिट विचार करून किंवा 5 मिनिट 2 मिनिट विचार करून यामध्ये उत्तर येत नाही. उगाचच फिल इन द ब्लँक मध्ये काय आन्सर असेल, भरपूर विचार केला आन्सर तुम्ही टिक मार्क करून आला, असं हे होत नाही. इट डझंट वर्क लाईक दॅट. ओके, सो आजचा सेशन कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. एक्स्ट्रा मी सेशन घेणार नाही इंग्लिश या विषयावर, कारण वेळ फार कमी राहिलेला आहे. एवढ्या कमी वेळेमध्ये इंग्लिशचं प्रिपरेशन होत नाही. एक व्हिडिओ आहे माझा, गोल्डन रूल्स, ग्रामरचे 10 रूल गोल्डन रूल्स आहेत, त्याच्यावरचा व्हिडिओ जो आहे तो तेवढा तुम्ही बघा. बाकी जर तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायचं असेल तर SBI क्लर्कचे मी क्वेश्चन पेपर बरेचसे घेतले होते, त्याची लिंक देखील मी या ठिकाणी खाली देतो. SBI क्लर्क प्रिलिमचे त्या लेवलपेक्षाही सोपे प्रश्न तुम्हाला येऊन जातील. ते क्वेश्चन पेपर बघायचे असले तर बघा. अदरवाईज ते न बघता तुम्ही डायरेक्ट एक्झाममध्ये जरी गेला, क्वेश्चन टाईप तुमच्या लक्षात आला, आता डायरेक्ट तुम्ही एक्झामला जा, तिथं डायरेक्ट परफॉर्मन्स द्या. एवढ्या कमी वेळेमध्ये इंग्लिशचं प्रिपरेशन तुमचं होणार नाही. क्वेश्चन टाईप कुठले येतात हे समजले तुम्हाला, बाकी तुमचा परफॉर्मन्स डायरेक्ट एक्झाम डे दिवशी असणार आहे. ओके, थँक्यू. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तेवढं करायला विसरू नका. आय थिंक जास्त सबस्क्रायबरची अपेक्षा तुमच्याकडून ठेवलेली आहे. आय थिंक लेजिटिमेट अशी ही अपेक्षा आहे. एफर्ट्स फार घेत आहे, त्यामुळं एवढी तर अपेक्षा मी ठेवू शकतो. थँक्यू.